नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज झालेल्या ग्रुप सी पूर्व परीक्षेच्या 100 प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. अर्थात दरवेळेला विद्यार्थी हिताचा उपक्रम श्रद्धा इन्स्टिट्यूट घेऊन येते. यूट्यूबवर तुम्ही आमचे वेगवेगळे व्हिडिओ पाहत असाल, इन्स्टाला आम्हाला फॉलो करत असाल. महाराष्ट्रामधली एकमेव इन्स्टिट्यूट जी मुलांचा वारंवार सराव घेते, वर्गामध्ये मुलांना नोट्स उपलब्ध करून देते, सोबत दर आठवड्याला करंट अफेअर्स घेते. त्यामुळे अल्पावधीत प्रसिद्धीला पावलेली ही आपली इन्स्टिट्यूट. पाहूयात आज झालेल्या पूर्व परीक्षेच्या 100 प्रश्नांची उत्तरे. आज आपण चर्चेला जो सेट घेतलेला आहे तो सेट आहे संच क्रमांक ए, सेट ए. यामध्ये सुरुवातीला इतिहास हा विषय होता आणि इतिहासामध्ये साधारणतः 10 प्रश्न विचारलेले होते. पहिला प्रश्न, सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? आता 1915 म्हणजे महात्मा गांधीजींची भारतामधली जी सुरुवातीची आंदोलनं आहेत त्या आंदोलनांवरती आधारित हा प्रश्न दिलेला आहे. यामध्ये विधान अ, बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न महात्मा गांधींनी हाताळला होता का? होता. अगदी ऐतिहासिक मुद्दा आहे. ब, खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसाऱ्याचा प्रश्न हाताळला होता का? हा सुद्धा होता. क, अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातला संघर्ष म्हणजे अहमदाबाद मधला गिरणी कामगारांचा लढा सुद्धा त्यांनी हाताळला होता. आता अ, ब, क तिन्ही जी विधानं आहेत ती विधानं आपल्याला बरोबर आहेत हे माहिती आहे. आता ड या विधानाकडे येऊ आपण. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची निर्मिती करणे. आता लक्षात घेऊयात, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची जी निर्मिती आहे ती 1909 मध्ये झाली होती मोर्ले मिंटो कायद्यानुसार. आता जेव्हा हा कायदा पारित झाला तेव्हा तत्कालीन काळातल्या काँग्रेसने मुस्लिम लीगच्या या धोरणाला आणि या कायद्याला विरोध केला होता. पण 1916 मध्ये लखनौ या ठिकाणी जसं जहाल आणि मावाळ यांचं ऐक्य झालं त्या पद्धतीने मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांचं सुद्धा ऐक्य झालं आणि या ऐक्यामध्ये लोकमान्य टिळकांप्रमाणेच जे अनेक नेते या ऐक्याला जबाबदार आहेत त्यामध्ये महात्मा गांधींचा सुद्धा सहभाग आहे. आणि तेव्हा 1909च्या कायद्याला म्हणजेच स्वतंत्र मतदार संघाला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा काँग्रेसने दिलेला होता. पण इथं पाठिंबा असा शब्दच वापरलेला नाही, इथं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची निर्मिती असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे आयोगाला ड विधान बरोबर देता येणार नाही. पण लक्षात घ्या, त्या 1909च्या कायद्याला अंतिम मान्यता जी 1916 मध्ये दिली गेली त्या प्रक्रियेमध्ये महात्मा गांधींचा सुद्धा सहभाग होता. पण इथं दिलेलं विधान हे विधान त्या कृतीला न्याय देत नाही. त्यामुळं ड हे विधान चुकीचं मानून आपण अ, ब, क ही 3 विधानं योग्य मानू शकतो. आता इथं त्यांनी काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? अ, ब आणि क तिन्ही प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपण यामध्ये पर्याय क्रमांक 1 याच्यासोबत राहणार आहोत, अ, ब आणि क. यानंतर येऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? हा बऱ्याच मुलांना खूप अवघड गेलेला प्रश्न आहे, आउट ऑफ बॉक्स म्हणता येईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कारण हा जो 1942 मध्ये तासगाव या ठिकाणी झालेला जो उठाव होता त्या उठावामध्ये जवळजवळ 40 पेक्षाही जास्त लोकांचा सहभाग होता. त्यामध्ये ही जी नावं दिलेली आहेत या नावांपैकी कोणाचा सहभाग होता अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय. कृष्णा रामा कुऱ्हाडे, वी स पागे, गोविंद खोत, डॉक्टर य कृ सोवनी. वी स पागे, गोविंद खोत, डॉक्टर य कृ सोवनी या तिघांचा तर सहभाग आहेच आहे. पण कृष्णा रामा कुऱ्हाडे या नावाबद्दल काही जणांमध्ये मतभेद असू शकतं. पण अ यांचा सुद्धा सहभाग या मोर्चामध्ये असल्यामुळं अ, ब, क, ड ही 4ही नावं या मोर्चाच्या संबंधात योग्य असणार आहेत. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे अ, ब, क, ड योग्य आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. यानंतर येऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. खालील वर्णनावरून समाज सुधारकांना ओळखा. आता आजच्या जर 10 प्रश्नांकडे नजर टाकली तर अशा पद्धतीनं व्यक्तिविशेषावर 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि जे अगदी सोपे आहेत. जर आपल्याला व्यक्तिविशेषाचा चांगला अभ्यास असेल, एखादा पर्याय सुद्धा त्या व्यक्तींच्या संदर्भातला जर आपल्याला माहिती असेल तर आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बघा, अ विधान, त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढलं. ब, सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. त्यांना संगीत विषयाची आवड होती.
इथं 4 पर्याय दिलेत, बाबा पदमनजी, गोपाळ हरी देशमुख, विष्णू शास्त्री पंडित आणि 4 वरीलपैकी कोणतेही नाही. आता आपण लक्षात घेऊयात, जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या ज्या मिळालेल्या आहेत त्या बाबा पदमनजी किंवा विष्णू शास्त्री पंडित यांना नाहीत, त्या गोपाळ हरी देशमुख यांना मिळालेल्या आहेत. आता आपण तिसरा पर्याय योग्य मानू, त्यांना संगीत विषयाची आवड होती. पण जो पहिला पर्याय त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले, ते त्यांनी स्वतः काढलेलं नाही, तर त्या वृत्तपत्रासाठी गोपाळ हरी देशमुख यांनी मदत केलेली आहे. ठीक आहे, फक्त या वरून या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी कोणतेही नाही असं सुद्धा आयोग देऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाच्या संदर्भात थोडी संदिग्धता आहे. मी पर्याय क्रमांक 2 योग्य असेल या पद्धतीनं याचं उत्तर निवडेल. पण जर पहिल्या विधानावरती जर आक्षेप घ्यायचा झाला तर मग वरीलपैकी कोणतेही नाही हे सुद्धा याचं उत्तर असू शकतं. याची सुद्धा नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. त्यानंतर येऊयात प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? पुन्हा व्यक्तिविशेषावर आधारित प्रश्न. विधान ब क ड दिलेलं आहे. यापैकी एक जरी माहिती असेल तरी आपल्याला उत्तर कळेल. अर्थात शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. हा सुद्धा PYQ आहे असा. इसवी सन 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसर ए हिंद या पदवीने सन्मान केला. इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आणि ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. यापैकी कुठलाही पर्याय घेऊन, अर्थात ब क पर्याय घेऊन आपण उत्तराकडे येऊ शकतो आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रमाबाई रानडे. रमाबाई रानडे ब क ड. लक्षात आलं? शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात ज्यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या आहेत रमाबाई रानडे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न आहे. बघूयात आपण 4 विधानं ब क ड विधानं दिलेली आहेत. 1857 आणि 1858 या काळामध्ये झालेली महाराष्ट्रातली खास करून हे उठाव आहेत किंवा आपण उठावाच्या संदर्भातल्या घटना आहेत असं म्हणूयात. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. आता सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्यांचं नाव आहे रंगो बापूजी गुप्ते. त्यामुळे रंगराव पागे यांचा संदर्भ इथं चुकीचा आहे. ठीक आहे, त्यामुळं कोणतं विधान बरोबर आहे म्हटल्यामध्ये हे बरोबर येणारच नाही. त्यामुळे इथं तुमचा पर्याय क्रमांक 1 गेला आणि जिथं आहे पर्याय क्रमांक 3 सुद्धा गेलं. म्हणजे आता क आणि ड, ब क ड यामध्ये आपण असणार आहोत. ब मध्ये म्हटलंय कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. क नरगुंच्या भावे या संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. तर यामध्ये क ड आणि ब ही तिन्ही विधानं योग्य असलेली तुम्हाला दिसतात. त्यामुळं यात एकच विधान चुकीचं आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक रंगो बापूजी गुप्ते. चुकीचं असल्यामुळं ब क ड या पर्याय क्रमांक 4 सोबत आपण असणार आहोत. पर्याय क्रमांक 4 ब क ड ही विधानं बरोबर असणार आहेत. त्यानंतर येऊयात प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6. परवा जर ग्रुप बी चा पेपर व्यवस्थित आपण पाहिला असेल तर त्यातला आहे असा एक प्रश्न इथं फक्त जोड्या लावामध्ये दिलेला आहे. इथं काँग्रेसची अधिवेशनं विचारलेली आहेत आणि त्याच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. गेल्या वेळेला प्रश्न होता बद्रुद्दीन तय्यबजी यांचा 1887 मध्ये झालेली जी तिसरं जे अधिवेशन आहे किंवा तिसरं जे सत्र आहे त्या सत्राचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी होते. ही जरी जोडी आपण लावली तरी सुद्धा आपल्याला उत्तर योग्य पद्धतीनं मिळू शकतं. बघा, ब चं उत्तर आहे 1, ब चं उत्तर 1 एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. अर्थात अत्यंत साधा आणि सोपा प्रश्न. ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पेपरला एकाच भागावरती प्रश्न आलेला आहे. हे लक्षात घेऊयात आपण. इतिहासावर कुठल्या टॉपिकवर आणि टॉपिक मधल्या कुठल्या कंटेंटवर प्रश्न येतो याचं जर आपलं आकलन चांगलं झालं, म्हणजे मी नेहमी म्हणत असतो PYQ व्यवस्थित पहा. PYQ मुळे आपल्याला झोन कळतो, कुठल्या झोनवर आयोग प्रश्न विचारतो आणि त्याचं वारंवार आपल्याला रिव्हिजन करता येतं. आता हा सुद्धा प्रश्न कायमधारा महसूल पद्धतीच्या संदर्भातला आहे. वारंवार महसूल पद्धतीवरती प्रश्न विचारतात आहेत.
आता इथं प्रश्न थोडासा वेगळा आहे की कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला असं म्हटलेलं आहे. अ ब क ड शेतकरी, जमीनदार, कारखानदार आणि कारागीर. आता साधं लॉजिक आहे, कायमधारा महसूल पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल का? शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे जिथं अ दिलेलं आहे ते सगळे पर्याय जातील. मग इथं अ दिलेला आहे त्यामुळे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 दोन्ही जातील. आता येऊया 2 आणि 4 मध्ये. आता 2 मध्ये दिले क आणि ड, कारखानदार आणि कारागीर. मला सांगा, कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसनं सुरू केलेली होती. या पद्धतीलाच जमीनदारी पद्धत असंही म्हणतात. म्हणजे कायमधारा पद्धतीमुळे जमीनदारांना अधिक फायदा झालाय आणि जमीनदार पर्याय असताना आपण कारखानदार आणि कारागीर कसे काय निवडू शकतो? त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब. म्हणजे जर आपल्याला इलिमिनेट छान पद्धतीनं करता येत असेल तरी सुद्धा आपण अगदी काही सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता पुढचा प्रश्न सुद्धा व्यक्तिविशेषावरती आहे, लाला लजपतराय यांच्यावरती. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही ते बघायचंय. ठीक आहे. अ त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केलं, अगदी बरोबर. ब त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचं लेखन केलं, अगदी बरोबर. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं सुद्धा त्यांनी लेखन केलं, हे सुद्धा बरोबर. आता क कडे येऊयात. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला. आता वंदे मातरम हे वृत्तपत्र दोघांशी संबंधित आहे. एक बिपिनचंद्र पाल आणि दुसरं योगी अरविंद घोष जे त्यांचे संपादक होते. आणि ही जी थेअरी दिलेली आहे पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी, ती थेअरी सुद्धा अरविंद घोष यांनीच मांडलेली होती. त्यामुळे या थेअरीशी लाला लजपतराय संबंधित नाहीत. म्हणजे क हे विधान लाला लजपतराय यांच्याशी संबंधित नाही, उर्वरित विधानं त्यांच्याशी थेट संबंधित आहेत. त्यामुळं क नसलेला आपल्याला पर्याय बघायचा आहे. इथं कोणाचा संबंध नाही म्हटलंय बघा, अ ब चा संबंध आहे, क दिलेला आहे, पण इथं ड पदचा पण संबंध आहे. केवळ ब म्हटले केवळ क. पर्याय क्रमांक 2 केवळ क चा संबंध नाही, उर्वरित विधानांचा थेट संबंध लाला लजपतराय या व्यक्तिविशेषाशी आहे. त्यानंतर येऊयात प्रश्न क्रमांक 9. 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आलेली होती? कोणती कमिटी? अ मुडीमन कमिटी, ब सायमन कमिटी, क लॉर्ड मेकॉले कमिटी, ड हंटर कमिटी. ठीक आहे. आता यामध्ये 2 कमिट्या या वाचल्या निघून जातात, ड हंटर कमिटी आणि क लॉर्ड मेकॉले कमिटी. पण वरच्या 2 पर्यायांमध्ये मात्र मला स्वतःला थोडंसं असं वाटतं की मुडीमन समिती ही तर 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी आलेलीच होती, नो डाऊट. कारण 1919च्या कायद्यामध्ये प्रांतांमध्ये जी द्विदल शासन पद्धती चालू झाली होती त्याची चौकशी करणं हे मुडीमन समितीचं काम होतं. तसं सायमन कमिशन सुद्धा त्रुटींच्या चौकशीसाठीच आली होती. त्यामुळे इथं अ आणि ब असा जर पर्याय दिला असता तर 100% त्याचं उत्तर ते असतं. या प्रश्नांच्या बाबतीत मात्र आक्षेप घेतला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. एकतर या प्रश्नाचं उत्तर फक्त ए आयोग देऊ शकतो किंवा फक्त बी आयोग देऊ शकतो किंवा हा प्रश्न रद्द सुद्धा केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नांच्या संदर्भात 3 पर्याय खुले आहेत, फक्त अ, फक्त ब आणि हा प्रश्न रद्द सुद्धा केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर येऊयात पुढे प्रश्न क्रमांक 10. लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? अत्यंत साधा आणि सोपा प्रश्न. कालावधी सुद्धा दिलेला आहे 1844 ते 48 आणि बाकी इथं पर्याय दिलेले आहेत. इंग्रज मुघल युद्ध, इंग्रज अफगाण युद्ध, इंग्रज शीख युद्ध, इंग्रज मराठा युद्ध 44 ते 48. 1839 मध्ये राजा रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर संपूर्णतः पंजाब राज्य अस्थिर झालेलं होतं आणि त्याचाच फायदा इंग्रजांनी घ्यायचा ठरवला आणि 1844-45 मध्ये पहिलं युद्ध आणि 48-49 मध्ये शिखांसोबतचं दुसरं युद्ध झालेलं होतं. त्यामुळे याचं योग्य कालावधी निहाय जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 इंग्रज शीख युद्ध. तर ठीक आहे मित्र हो, आपण पहिल्या टप्प्यामध्ये इतिहासाच्या प्रश्नांचा आवाका पाहिला. या इतिहासामधले काही प्रश्न खूपच सोपे होते, 1-2 प्रश्न गोंधळात टाकणारे होते, हे निश्चित आहे. पण तरी सुद्धा जर इलिमिनेट तुम्ही व्यवस्थित पर्यायांचं केलं असेल तर तुम्ही उत्तरांपर्यंत पोहोचू शकता, हे लक्षात घ्या. मित्र हो, दर वेळेला अशा पद्धतीनं चुका न करता आपल्याला मुख्य परीक्षेला जर
पात्र व्हायचं असेल तर आपल्याला PYQ चांगल्या पद्धतीनं करावे लागतील, कारण आज झालेल्या इतिहासातल्या बऱ्याच प्रश्नांचा संदर्भ हा प्रिव्हियस इयर क्वेश्चनशी होता. हे लक्षात घेऊयात आणि त्या पद्धतीनं आपण छान पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तयारी करूयात. श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसशी आपण जोडून राहा. यानंतरचे जे पुढचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आमचे सन्माननीय प्राध्यापक थेट आपल्याशी जोडले जातील. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला कंबाईन ग्रुप सी चा पेपर, त्यामधील आपल्याला जिओग्राफीचे क्वेश्चन बघायचे. प्रश्न क्रमांक आहे 11. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक. आता क्लोन कृतक म्हणजे काय? एखाद्या जनावरांची हुबेहूब जनुकीय प्रत म्हणजे काय असणार आहे? क्लोन कृतक होय. मग या पद्धतीने जन्मलेले गीर गायच्या वासराचे नाव डॅश डॅश हे होते. ऑप्शन मध्ये आहे कपिला, सरस्वती, लुनी, गंगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा. पर्याय क्रमांक किती म्हणलं मित्रांनो मी? 4 गंगा. 16 मार्च 2023 ला या पिलाचा जन्म झाला. ज्यावेळी या पिलाचा जन्म झाला त्यावेळेला त्याचं वजन होतं 32 kg. आणि ही सेकंड घटना आहे मित्रांनो. याच्या आधी स्कॉटलंडमध्ये 1996 मध्ये मेंढी या जमातीच्या पिलाचा जन्म झाला होता. त्या पिल्याचं नाव होतं डॉली. काय होतं? डॉली. मग ही सेकंड गोष्ट आपल्याला बघायला मिळते भारतामध्ये झालेली. मग बघा 11 नंबर प्रश्न आहे, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट बघा 12 नंबरचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट निश्चित केली आहेत? पर्याय क्रमांक आहे 17. याचं योग्य उत्तर 25 सप्टेंबर 2015 या दिवशी. आणि अजेंडा होता 2030 पर्यंत, म्हणजे 15 वर्षासाठी. तर लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखड्यानुसार किती उद्दिष्ट निश्चित केलेले आहेत? तर ती 17 उद्दिष्ट निश्चित केलेले आपल्याला पाहायला मिळतील. ओके. 12 नंबर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा 13 नंबरचा क्वेश्चन आहे, योग्य जोड्या जुळवा. मॅग्नीज, आता इथे खनिज दिलेले आहेत आणि उत्खनन क्षेत्र दिलेलं आहे. मॅग्नीज. ओके. आता मॅग्नीज म्हटल्यानंतर कुठे येणार आहे बघा? लोह खनिज म्हटल्यानंतर कुठे येणार आहे? बॉक्साईट म्हटल्यानंतर कुठे येणार आहे? क्रोमाइट म्हटल्यानंतर कुठे येणार आहे? आता काही उत्खनन क्षेत्र तुम्हाला तिथं दिलेले बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये सुरजागड आहे, जानोली आहे, चिखला आहे, उदगीर आहे. आता उदगीर हे आपल्या कोल्हापूरमध्ये बघायला मिळतं. कोल्हापूर. ठीक आहे. मग आता बॉक्साईट म्हटल्यानंतर उदगीर तुम्ही लक्षात ठेवू शकता सा. याचा अर्थ क म्हणजे क ला काय पाहिजे? 4 पाहिजे. पर्याय क्रमांक मध्ये क ला 4 कुठे आहे बघा? याच्यामध्ये बघू शकता क इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? 3 मध्ये 4 तुम्हाला पाहायला मिळतं. पण इथं जर बघितलं तर अजून एक ऑप्शन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय असणार आहे बघा? क्रोमाइट, लोह खनिज, मॅग्नीज. मग आपण अजून एक लिंक लावू शकतो. लोह खनिज म्हटल्यानंतर सुरजागड. सुरजागड कुठे आलं सांगा मला? इथं हे गडचिरोलीमध्ये सुरजागड आलेला आपल्याला बघायला मिळतं. याचा अर्थ ब ला 1 आलं पाहिजे. पर्याय क्रमांक शोधा. ब ला 1 कुठं आहे? तर ऑटोमॅटिकली तुम्ही पर्याय क्रमांकावरती कितीवर जाऊ शकता? 3 वरती जाऊ शकता. तर लक्षात ठेवा, सुरजागड आहे, हे गडचिरोली आहे. इथं खनिज कुठला असेल तर लोह खनिज आहे. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट मॅग्नीज म्हटल्यानंतर, आता मॅग्नीजला आपण काय केलेलं आहे बघा? पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे, चिखला. चिखला म्हटल्यानंतर चिखला कुठं आलं? तर भंडारा, तुमसर हे चिखला. त्याच्यानंतर बॉक्साईटचं तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, उदगीर, कोल्हापूर असेल, शाहूवाडी. क्रोमाइट म्हटल्यानंतर काय आलं? हे जानोली, हे सिंधुदुर्ग मधले आहेत. प्रश्न क्रमांक 13 आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय लक्षात मित्रांनो? नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही? आता पहिलं उद्दिष्ट आहे मासेमारी, सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा उद्दिष्ट आहे मित्रांनो. दुसरा आहे बघा, याच्यामध्ये मासेमारांचे उत्पादन 4 पटीने वाढवणे. तर हे उद्दिष्ट नाही मित्रांनो, 2 पटीने वाढवणे आहे. ठीक आहे. क शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणे, आणि हेही उद्दिष्ट आहेच. पहिलं उद्दिष्ट आहे, सेकंड उद्दिष्ट नाहीये. थर्ड उद्दिष्ट आहे ड मासे उत्पादनात आणि उत्पादकता वाढवणे, हेही उद्दिष्ट बघायला मिळतं. मग आपल्याला पर्याय काय करायचं बघा, यातलं उद्दिष्ट नाही कोणतं हे शोधायचं आहे. याचा अर्थ सर्व प्रमुख उद्दिष्ट आहेत का? नाही.
फक्त अ क ड अ क ड ओके आहेत उद्दिष्ट पण ब उद्दिष्ट नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 14 याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2. 15 यमुना नदीच्या उपनद्यांचा पूर्व ते पश्चिम असा क्रमात मांडा. यमुनाच्या नद्या विचारल्यात बघा. पहिला आहे सिंध, चंबळ, केन, बेटवा. अजिबात नाही. सेकंड आहे बघा इथं केन, बेटवा, सिंध आणि चंबळ. ओके तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा 15 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. 16 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावरती किती अंतरावरती इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 25 किमी अंतरावरती चार्जिंग स्टेशन बसवले जातील. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ओके महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025च. त्यानंतर बघा 17 नंबरचा पोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. मुंबईच्या दक्षिणेस AW उष्णकटिबंधीय सॅवाना प्रकार, द्विकल्पीय पठार. AS कोरड्या हवामानाचे कोरड्या मान्सूनसह उन्हाळ्यासह मान्सूनचा प्रकार. ओके आता हा जो भाग आपण जर बघितला तर 17 कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. मुंबईच्या दक्षिणेस AW उष्णकटिबंधीय सॅवाना प्रकार म्हटल्यानंतर द्विकल्पीय पठारामध्ये आपल्याला बघायला मिळतं. AS कोरड्या हवामानाचा हे तामिळनाडू किनारपट्टीवरती बघायला मिळतं आपल्याला. AMW कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सूनचा प्रकार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मित्रांनो. इथं पावसाळ्यात पाऊस जास्त आहे पण हिवाळ्यात थंडी कमी बघायला मिळते. सेकंड गोष्ट इथं बघा BSHW अर्धशुष्क स्टेपी प्रकार आहे. तर हा पश्चिम महाराष्ट्रातला काही मराठवाड्याचा भाग काही राजस्थानचा भाग याच्यामध्ये इन्क्लूड राहतो. तर 17 नंबर आहे. 17 नंबरचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 18 बघा खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते आहे ते सांगा. बरोबर ना. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळ सीमेला लागून आहेत. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल बरोबर पण मणिपूर लागत नाहीये. याचा अर्थ ही विधान चुकीचं आहे. नेपाळ हा एक भूवेष्टित म्हणजे भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशांच्या दरम्यान वसलेला आहे. बरोबर. भूतान हा देश नेपाळ देशाच्या शेजारी आहे. चूक. भूतान नेपाळ देशाचं कारण मध्ये सिक्कीम येतं. याचा अर्थ बघा पहिलं विधान चुकीचं आहे आणि तिसरे विधान चुकीचं आहे. पर्यायामध्ये शोधा अ आणि ब, ब आणि क आणि अ. तर याचा अर्थ क आणि अ. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आहे. 18 नंबर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. 19 नंबरचा प्रश्न आहे थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते. पाल, जळगाव बरोबर आहे. तोरणमाळ, धुळे चूक. तोरणमाळ इथं नंदुरबार पाहिजे होतं. योग्य इथंच आपल्याला सापडलेलं आहे. महाबळेश्वर, सातारा बरोबर आहे. लोणावळा, पुणे. तर 19 नंबरचं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. 20 बघा खालील विधानामधून चुकीची विधाने ओळखा. वर्धा, वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. बरोबर आहे. कान्हा, पेंच, बाग या नद्या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. बरोबर आहेत. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावरती पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी काही वेळेला खुनी पण हा शब्द येतो या उपनद्या येऊन मिळतात. आता या वैनगंगेच्या नसून या पैनगंगेच्या आहेत. त्याच्यामुळे 20 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. बाकीचं बघा सौरचा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीसून मिळतात. तर हे बरोबर आहे पण इथं आपल्याला चुकीचं विधान ओळखीला सांगितलेलं आहे. तर या पैनगंगेच्या नसून वैनगंगेच्या आहेत. ओके तर या प्रकारे 10 प्रश्नांचं विश्लेषण मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज झालेल्या कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2025च्या इकॉनॉमिक्स सेक्शनचे आपण क्वेश्चन पाहणार आहोत. आज आपण जो सेट घेतलेला आहे तो सेट आहे सेट ए आणि सेट ए मध्ये इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन हे क्वेश्चन क्रमांक 21 ते क्वेश्चन क्रमांक 35 पर्यंत आहे. आता यामध्ये पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 21. हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. नीती आयोगाची स्थापना टिमिटिमी दिवशी झाली. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना झाली. ऑप्शन क्रमांक 1 हेच बरोबर उत्तर आहे.
त्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक 22. आता 22वा क्वेश्चन बघा, दारिद्र्य रेषेच्या व्याख्येचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलेले आहे? आता यामध्ये बरोबर उत्तर आहे तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. त्यामुळे याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त अ आणि ब. कारण दारिद्र्य रेषेच्या संदर्भात जे व्याख्यांचं स्पष्टीकरण आहे त्यामध्ये तेंडुलकर समिती जी 2009 आणि रंगराजन समिती जी 2012 सालची आहे, तर त्यांचं योगदान मोठं आहे. विजय केळकर समितींचं नाहीये आणि मल्होत्रा समितींचं नाहीये. त्यामुळे क्वेश्चन क्रमांक 22चं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 23. आता बघा क्वेश्चन क्रमांक 23 काय सांगतो की भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. काय सांगितलेलं या प्रश्नामध्ये? चुकीचे विधान कोणते ते ओळखायचं सांगितलेलं आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले, तर अगदी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 1. दुसरा आहे ऑप्शन क्रमांक ब, 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिलेले दिसून येते, तर हाही ऑप्शन काय आहे की बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन अ आणि ऑप्शन ब हे आपले बरोबर ऑप्शन आहेत. मात्र आपल्याला यामध्ये काय सांगितलेलं आहे? चुकीचे विधान कोणते ते ओळखायचं सांगितलेलं आहे. आता बघू ऑप्शन क्रमांक 3. 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले होते, तर हा ऑप्शन काय आहे की चुकीचा आहे. त्यामुळे क्वेश्चन क्रमांक 23चं बरोबर उत्तर काय असेल? फक्त क, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 24. आता परत फॅक्च्युअल क्वेश्चन. क्वेश्चन काय विचारलेला आहे? राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेची स्थापना ही कधी झालेली आहे? नाबार्डची स्थापना कधी येते? 12 जुलै 1982. बरोबर ऑप्शन काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचा बरोबर ऑप्शन आहे. आता हे खूप स्टॅटिक क्वेश्चन आहेत किंवा खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत. इथे आपल्याला खूपदा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पण हे क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. जसं की क्वेश्चन क्रमांक 25 हाही आपल्या टेस्ट सिरीज मध्ये घेण्यात आलेला क्वेश्चन आहे. आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक यांचे वर्गीकरण केले जाते? तर कुठला कायदा आहे? आरबीआय ऍक्ट 1934. आता आरबीआयशी रिलेटेड आपल्याला 3 कायदे बघायला मिळतात. पहिला येतो आरबीआय ऍक्ट 1934चा. ठीक आहे, आरबीआयशी रिलेटेड कायदे कोणते कोणते आहेत? एक आहे 1934चा आरबीआय कायदा, त्यानंतर येतो 1948चा आरबीआयच्या राष्ट्रीयकरणाचा कायदा आणि त्यानंतर 1949चा जो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट येतो. तर यामधलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण आपण बँकिंग सेक्टरमध्ये पण हे बघितलं होतं आणि आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे आपण टेस्ट सिरीज घेतो तर ते आपल्या वीकली टेस्टमध्ये हा क्वेश्चन आपण टाकलेला पण होता. त्यामुळे बघा नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 26. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता आहे? तर तिसरा टप्पा ऑब्व्हियसली कोणता आहे? तर जन्मदरात लक्षणीय घट हा तिसरा टप्पा आहे. त्यामुळे बरोबर उत्तर काय असणार आहे? तिसरं ऑप्शन क्रमांक क. कारण जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त होतात, तर मृत्यूदर जास्त होत नाही, मृत्यूदर हळूहळू काय होत असतो? कमी होत असतो. त्यामुळे ऑप्शन ए तर चुकतं, त्यामुळे हे दोन्ही जातात. राहतं ऑप्शन क्रमांक ड. यामध्ये बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 आहे ड. तिसरा ऑप्शन नाहीये, इथे थोडं करेक्शन करा. ऑप्शन क्रमांक 4 ड हे या प्रश्नाचं काय आहे की बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 27. क्वेश्चन क्रमांक 27 काय सांगतो बघा, खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासून विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजना. आता प्रधानमंत्री जनधन योजना आणली होती शासनाने 2014 मध्ये. मेनली लोकांनी बँकांमध्ये खातं काढले पाहिजेत, लोकांना सेव्हिंगच्या काय लागल्या पाहिजेत, सवयी लागल्या पाहिजेत, या उद्देशाने आणलेल्या होत्या. आता यामध्ये 2018 मध्ये नेमक्या काय सुधारणा झालेल्या आहेत तर या संदर्भात प्रश्न आहे. आता पहिलं काय सांगतं? ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तनीय ठेवली. आता आपल्याला माहित जरी नसेल याचं उत्तर तरी आपण ऑप्शन बघून ह्यामधून काही गोष्टी एलिमिनेट करू शकतो. जसं
विमा संरक्षण कमी करणं, शासन कधीच विमा संरक्षण कमी करणार नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 जाऊ शकतो. दुसरं, ओव्हरड्राफ्ट मर्यादा कमी करणं, तर ओव्हरड्राफ्टची मर्यादा शासन जी ठेवलेली आहे ती कधीच कमी करणार नाही, त्यामुळे ऑप्शन हा ही जातो. तिसरा राहतो, ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले आणि वयोमर्यादा वाढवली. तर हे याचं काय आहे की बरोबर उत्तर आहे. जसं ओव्हरड्राफ्ट मर्यादा ही 5,000 वरून 10,000 केली होती. ठीक आहे, विमा संरक्षण हे 1 लाखावरून 2 लाख पर्यंत वाढवलं होतं. आणि वयोमर्यादा ही 60 वरून काय केली होती की यामध्ये 65 वर्षांची केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं 27चं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन क्रमांक 27 तिसरं उत्तर. त्यानंतर पुढचा आहे क्वेश्चन क्रमांक 28. 1991 मध्ये स्थापन झालेली एन नरसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? नरसिंह समिती कशाशी संबंधित आहे रे? वित्त विषयक सुधारणांशी. ऑप्शन क्रमांक 4. आपण समित्या घेतल्या होत्या आणि त्यामध्ये मेनली एम नरसिंह समिती आपण डिटेलमध्ये केली होती. एम नरसिंह मध्ये आपण बघतो 1991, 1998 आणि त्यानंतर त्याच्या आधी कधी येते की 75 ची कशासाठी? मेनली ज्या काही RRBs आहेत त्या RRBच्या स्थापनेच्या संदर्भात आहेत. 91 ची वित्त सुधारणांसाठी आहे आणि 98 ची मेनली काय नाव देतं त्याला? तर बँकिंग सेक्टर मधले रिफॉर्म्स जे आहेत त्या संदर्भातले. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय आहे 28चं? ऑप्शन क्रमांक 4 वित्त विषयक सुधारणा हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 29. क्वेश्चन क्रमांक 29 काय सांगतो बघा. सरकारने मे 2026 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन जो FRBM कायदा आहे या कायद्याचा आढावा घेण्यासाठी टिम टिमे यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती नेमली होती. बरोबर उत्तर काय याचं? NK सिंग यांच्या अंतर्गत. कारण एम नरसिंह बँकिंगच्या संदर्भात येतात, राजा चल्लेया हे कशाच्या संदर्भात येतात? मेनली टॅक्सच्या संदर्भात, LK झा हे आर्थिक विकासाच्या संदर्भात आणि NK सिंग कशाशी रिलेटेड आहेत? FRBM कायद्याशी रिलेटेड आहेत. FRBM कायदा घेत असताना आपण NK सिंग समिती पण काय आहे की बघितलेली आहे. आता जो पेपर दिसतो आपल्याला या पेपरमध्ये खूप सारे क्वेश्चन्स आपण बघतो की टेस्ट सिरीज मधून आपल्या कव्हर झालेले आहेत. आणि काही क्वेश्चन्स हे काय होतात की जेव्हा आपण टीचिंग करत असताना जेव्हा एक्सप्लेनेशन करतो किंवा एखादा टॉपिक आणि त्या टॉपिकशी रिलेटेड त्याचं बॅकग्राऊंड सांगतो किंवा एखादी कन्सेप्ट कशा पद्धतीने ती इम्प्लिमेंट होऊ शकते तर या आपल्या कन्सेप्टच्या बेसिसवरती पण काही क्वेश्चन्स आपले सुटतात. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 30. हा पण फॅक्च्युअल क्वेश्चन हाही आपण टेस्ट सिरीज मधून केला होता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान टीम पंचवार्षिक योजनेत करण्यात आली. कितवी पंचवार्षिक योजना? 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यामुळे बरोबर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 3. आपण पंचवार्षिक योजनांमध्येही सांगितलं होतं की 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या योजना खूप महत्वाच्या आहेत, डिटेलमध्ये करायला पाहिजेत. त्या योजनांचं जे उद्दिष्ट आहेत, योजनांमध्ये आलेल्या ज्या स्कीम्स होत्या त्या खूप महत्वाच्या आहेत आणि गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये तर या 11व्या 12व्या पंचवार्षिक योजनांवरती थोडासा भर हा जाणवून येतो आपल्याला. नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 31. आता हा क्वेश्चन बघा. पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. बरोबर ओळखायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते. त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात. तर चलन विषयक धोरण आहे का रे बाबा? नाहीये. ते चलन विषयक धोरण नसून कुठलं धोरण येतं तर आपण त्याला राजकोषीय धोरण म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 काय आहे की चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन बघा. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33च्या महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये JM केन्स यांचे योगदान मोठे आहे. आता आपण इथे सांगितलं होतं की जेव्हा महामंदीचा भाग येतो तर त्यावेळी केन्स हा व्यक्ती काय आहे की खूप महत्वाचा आहे आणि केन्सने महामंदीतून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न किंवा इव्हन पहिलं महायुद्ध झाल्यानंतर जेव्हा जर्मनीवरती मोठ्या प्रमाणामध्ये काय लादले होते की खूप सारे त्यांना बंधनं घातली होती तर तेव्हा JM केन्सनेच काय सांगितलं होतं की दुसरं महायुद्ध होईल आणि त्याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की जागतिक महामंदी पण येऊ शकते आणि त्याचे दोन्ही अंदाज काय ठरले होते? खरं ठरले होते. त्यामुळे याला आपण आधुनिक अर्थशास्त्राचा जनक किंवा न्यू लिबरल इकॉनॉमिक्स म्हणून त्याला आपण ओळखतो.
त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय आहे की ऑप्शन क्रमांक 2, फक्त ब हे याचं योग्य विधान आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 32. आता इथे जोड्या जुळवायच्या आहेत. इथे हा एकदम इझिली म्हणजे कंबाईनच्या एक्झाम मध्ये आपल्याला जो वेळ वाचवायला लागतो, काही क्वेश्चन्स आपल्याला बरोबर माहित असतील तर लक्षात लगेच त्याचं उत्तर देणं आणि पुढे जाणं, तर त्यातला हा प्रश्न होता. याचं बरोबर उत्तर पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा. आता बरोबर जोडी कोणती आहे रे? 14वा वित्त आयोग आणि वाय रेड्डी अध्यक्ष विचारले, सरळ सरळ जोडी आहे. मागे झालेल्या कंबाईन बीच्या एक्झाम मध्ये 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारले होते आणि आता सीच्या ह्याच्यामध्ये 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 काय याचं बरोबर आहे. बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिकली चुकीचे आहेत, कारण आपल्याला योग्य जोडी ओळखायची. इथे आपण फायनान्स कमिशन घेत असताना आपण अध्यक्ष, त्यांच्या जोड्या किंवा काय असतात त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या क्लासमध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 33. बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. आता पुढीलपैकी काय समाविष्ट आहे? पहिलं काय दिलेलं आहे? स्थूल प्रजनन दर घटविणे, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे. आता प्रजनन दर घटविणे आणि लोकसंख्या स्थिर करणे, स्त्री पुरुष समानता आणणे, आणि चौथा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे ड, 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे. नागरीकरण म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? अर्बनायझेशन म्हणतो. तर 100% अर्बनायझेशन कधी होणार आहे का? कधीही शक्य नाहीये. त्यामुळे हा ऑप्शन काय होतं की ऑटोमॅटिकली कट होतो. मग हा ऑप्शन गेल्यानंतर काय काय जातं बघा, वरीलपैकी सर्व जातं आणि ड ही जातं. मग इथे बरोबर राहतात. आपल्याला अ बरोबर आहे, ब आणि क मध्ये कन्फ्युजन होतं. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ आणि ब हे याचं बरोबर उत्तर आहे. बघा, क्वेश्चन क्रमांक 33 बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34 आहे. 34वा क्वेश्चन काय सांगतो बघा, सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृती निकष टिंबटिंब आहेत. पहिलं दिलेलं आहे विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. आता लक्षात ठेवा, शासन कधीच कर्ज शून्य करत नाही किंवा कर्ज हे कधीच शून्य होऊ शकत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 काय आहे की सार्वजनिक कर्जातल्या संदर्भात की कर्ज शून्य असावे हा चुकीचा आहे. आणि इथं जेव्हा आपण ऑप्शन 1 चुकीचा करतो तेव्हा आपले बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिक जातात आणि बरोबर काय राहतं? फक्त ऑप्शन क्रमांक 2. त्यामुळे क्वेश्चन क्रमांक 34चं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. बाकीचे बघण्याची गरज पण नाहीये. जेव्हा आपल्याला एखादं कळतं की हे नाहीये तर त्यावरून आपण लगेच कुठे येऊ शकतो? उत्तराकडे येऊ शकतो. इव्हन आपण क्लासेसमध्ये सांगितलेली आहे की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट बरोबर कळते तर लगेच आपण काय यायचं की ऑप्शनकडे, कारण कंबाईन मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपला वेळ वाचवायचा आहे. त्यानंतर आहे लास्ट क्वेश्चन क्रमांक 35. अन्नधान्यांचे बफर स्टॉक टिंबटिंब करिता असतात. आता किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी 100% बरोबर आहे. दुसरं, अन्नधान्य निर्यातीसाठी. आता बफर स्टॉक हा अन्नधान्य निर्यातीसाठी नाहीये. बफर म्हणजे काय की आपण साईटला करून ठेवलेला असतो महत्वपूर्ण म्हणून. बियाणे पुरवठा यासाठीही नसतो, खुल्या बाजारात विकण्यासाठी. तर हाही बरोबर आहे. बरोबर उत्तर असेल याचं अ आणि ड. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर. कारण खुल्या बाजारात जेव्हा कधी गरज पडते, जेव्हा समजा की दुष्काळ पडला किंवा काही एखाद्या ठिकाणी आपत्ती आली तर त्या ठिकाणी खुल्या बाजारात काय केली जाते की त्याची विक्री केली जाते. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय असेल? 35चं ऑप्शन क्रमांक 35चा ऑप्शन क्रमांक काय आहे रे? दुसरा हा याचं बरोबर आहे. इथं आपले इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन सुटतात. आता ह्या 15 मधले जवळपास आपले 6 ते 6 क्वेश्चन किंवा 6 पेक्षा जास्त क्वेश्चन, 7 पर्यंत क्वेश्चन ह्या ज्या आपण वीकली टेस्ट कंडक्ट करतो, एक टॉपिक संपल्यानंतर त्या टॉपिकचे आपण क्वेश्चन्स घेतो, तर त्यामधून आपल्याला बघायला मिळतं. ओके, धन्यवाद मित्रांनो. चला मित्रांनो, आपण आता या पेपर मधले करंटचे क्वेश्चन बघू. 36 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात 11वी एशियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडलेली आहे? तर प्रश्न आहे बँकॉक आहे, इथं उत्तर पर्याय क्रमांक, बर्मा, सिंगापूर. तर 36 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो व्हिएतनाम, पर्याय क्रमांक 4. ओके, करंटचे फक्त आपण आन्सर सांगणार आहे, एक्सप्लेनेशन पूर्ण डिटेलमध्ये घेणार नाही. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 37. अजिंठा वेरूळ चित्रपट
महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेले आपल्याला बघायला मिळतं. प्रश्न इथं बघा, ऑप्शन आहेत महेश कोठारे, अशोक सराफ, सई परांजपे आणि सचिन पिळगावकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सई परांजपे, पर्याय क्रमांक 3. 36चं पर्याय क्रमांक 4, 37चं पर्याय क्रमांक 3. काय लक्षात मित्रांनो? चला नेक्स्ट 38. 1985 मध्ये विद्यापीठच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 38 नंबरचा प्रश्न आहे. तर प्राध्यापक बघा उषा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे 38 या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. काय लक्षात मित्रांनो? नेक्स्ट 39 नंबरचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजनेतील लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केलेली आपल्याला बघायला मिळतील? आता हा प्रश्न आहे किती नंबरचा? 39 नंबरचा. बघा इथं या 39 नंबरच्या प्रश्नाचं देखील पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. 2.5 लाख पेक्षा कमी. किती आहे? 2.5 लाख पेक्षा कमी. 40 नंबरचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्यांच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय देताना आवासन अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहेत? आता याच्यामध्ये पर्याय बघितलं तर अनुच्छेद 19, अनुच्छेद 21, अनुच्छेद 20, अनुच्छेद 32. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 21 पर्याय क्रमांक 2. म्हणजे 40 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक किती असणार मित्रांनो? 2. नेक्स्ट बघा 41. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे? बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 ग्रामपंचायती रोहिणी, ग्रामपंचायती कवटे महापीर, ग्रामपंचायती हिरवे बाजार, ग्रामपंचायती असेल रायगड सिद्धी. तर 41 नंबर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत रोहिणी, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. 42. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ECI नेट हे योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे 42 ऑप्शन पर्याय क्रमांक किती असणार आहे? 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट 43. राष्ट्रीय प्रगतीतील महत्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? 43 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो श्री नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. 43 म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक किती येणार? 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट 44. 2025च्या ड्युरँड कप मध्ये कोणता संघ उपविजेता ठरलेला आहे? तर डायमंड हर्बल फुटबॉल क्लब. म्हणजे 44 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट 45. PM धनधान्य कृषी योजना बाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिलेली आहे. हे कथन पहिलं आहे. ही योजना 200 कृषी जिल्ह्यामध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेले आहे. आता योग्य कथन आपल्याला विचारलेलं आहे. याचा अर्थ अ आणि ब ही दोन्ही योग्य कथन आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं 45चं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे राहील. ओके 45 1. नेक्स्ट 46. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान डॅश डॅश इथे झालेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोहा कतार या ठिकाणी झालेले आपल्याला बघायला मिळतील. याचा अर्थ 46 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 47. खालीलपैकी कोणत्या
क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, बघा ह्याच्यामध्ये रवी अश्विन, रविंदर सिंग, आमेश विजय असेल, PR श्रीजेश असेल. तर या 47 मध्ये मध्ये अश्विन आहेत, हरविंदर सिंग आहे आणि त्याच्यानंतर कुठला येणार आहे बघा याच्यामध्ये IM विजन. तर या तिघांना सन्मानित करण्यात आलेले आहे. याचा अर्थ ऑप्शन फक्त ब आणि क हा या 47चा योग्य ऑप्शन राहील, मात्र ड राहणार नाहीये. म्हणजे 47 या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 48 देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावरती आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅश डॅश गावामध्ये सुरू केलेलं आहे. कुठल्या गावामध्ये सांगा? तर पर्याय क्रमांक इथं 3 आहे, मुद्दमना या गावामध्ये सुरू केलेले आपल्याला बघायला मिळते. ओके, 48चा पर्याय क्रमांक 3. 49 बघा, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेमधील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओल सुचिता चॉंगसुरी कोणत्या देशाची आहे? तर ही थायलंड या देशाची आहे. कुठल्या देशाच्या मित्रांनो? थायलंड. म्हणजे 49 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय? पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 50 खालीलपैकी कोणते कथन ओळखा? तर निसार, नासा, इस्रो सिंथेटिक एपिएचर रडार मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचं विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे ही योग्य राहील. मग आपल्याला याच्यामधलं काय करायला आहे? कोणती उद्दिष्ट आहेत, कथन आहे ओळखाय सांगितलेलं आहे. तर हे उद्दिष्ट आहे आणि ब ही उद्दिष्ट आहेत. ओके, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण करंटचे 15 क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर बघितलेले आहेत. एक्सप्लेनेशन बघितलेलं नाही, कारण करंट हे जुनं राहतं. ओके, करंटचे जे नवीन ऍडिशनल पॉईंट असतात ते आपण लेक्चरमध्ये कसे प्रश्न पडतात काय असतात ते सांगत जातो. चला आपण भेटूया नेक्स्ट. आता फॅकल्टी तुम्हाला त्याचे आन्सर सांगतील. नमस्कार मित्र हो, आता आपण पाहणार आहोत राज्यघटना आणि पंचायत राज या विषयावरती विचारलेले 15 प्रश्न. प्रश्न क्रमांक 51. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती ... असू शकते. पूर्णपणे निवडलेली असू शकते, ब राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित असू शकते आणि क अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित असू शकते. आता या प्रश्नामध्ये लहान शहराच्या प्रशासनासाठी जे नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते त्याचा उद्देश काय, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये पूर्णपणे निवडलेली सुद्धा नगर क्षेत्र समिती असू शकते, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित सुद्धा असू शकते आणि अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित सुद्धा असू शकते. म्हणजे पर्यायामध्ये अ, ब, क बरोबर अपेक्षित आहे आणि त्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. तर 51व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52. सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष ... हाच असतो. आता प्रश्न आहे ग्रामसभेच्या अध्यक्षावरती आणि जर आपण पर्यायांकडे नजर टाकली तर आमदार आणि खासदार हे दोन्ही पर्याय तसे या प्रश्नाच्या अनुषंगाने उचित नाहीत. त्यामुळे इलिमिनेट करताना हे 2 पर्याय निघून जातील. उरले 2 सरपंच आणि उपसरपंच. आता ग्रामसभेचा जो अध्यक्ष आहे तो अर्थात सरपंच असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ... नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. अगदी हा अपेक्षित प्रश्न होता. दरवेळेला कंबाईन पूर्व परीक्षेला अशा पद्धतीचा एक ट्रेंड आलाय कलमांवरती प्रश्न विचारण्याचा. त्यामुळे राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांची जी कलमं आहेत ती व्यवस्थित करावी लागतील. अर्थात इथं विचारलेलं राज्याची कार्यकारी सत्ता कुठल्या कलमानुसार राज्यपालाकडे सोपवलेली आहे असा प्रश्न होता आणि यासाठीचा उचित कलम आहे कलम 154 जे दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे प्रश्न क्रमांक 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे येऊ आपण. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? इथे सुद्धा प्रश्न कलमांवरती आहे आणि मूलभूत हक्कांवरील कलमांवरती आलेला आहे. गेल्या झालेल्या कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स मध्ये सुद्धा कलम 20-21 वरती प्रश्न आलेला होता.
त्यामुळं मूलभूत हक्कांवरती प्रश्न येणार, तोही कलमांवरती येणार, हे नक्की होतं, हे लक्षात घ्या. आता इथं दिलंय समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 अगदी बरोबर आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 20 ते 22 दिलेला आहे. शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे तो कलम 23-24 मध्ये येतो. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28 बरोबर आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूलभूत हक्क अनुच्छेद 29-30 हेही बरोबर आहे. इथं आपल्याला कोणती जोडी बरोबर जुळत नाही ते बघायचं होतं. यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, शोषणाविरुद्धचा अधिकार. इथं जे कलम दिलेलं आहे ते कलम चुकीचं आहे. पुढे येऊयात प्रश्न क्रमांक 55. हा पंचायत राज मधला अत्यंत साधा सोपा प्रश्न आहे. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? तर पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार हा प्रांताधिकाऱ्याला म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्याला असतो, हे लक्षात घ्या. आणि तो पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर तो उपजिल्हाधिकारी याला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? अर्थात मुंबई उच्च न्यायालय, कारण मुंबई उच्च न्यायालयाची सध्या 3 खंडपीठ आहेत, आपल्याला कल्पना आहे. एक आहे पणजी जे गोव्यासाठी, नंबर 2 नागपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे 3 खंडपीठ असलेले पर्यायामधले सर्वोच्च खंडपीठ असलेलं जे उच्च न्यायालय आहे ते अर्थात बॉम्बे उच्च न्यायालय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य अचूक उत्तर असलेलं आपल्याला दिसतं. प्रश्न क्रमांक 57. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? सध्या भारतामध्ये असलेल्या अधिकृत भाषांची यादी परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये आहे. हा सुद्धा अत्यंत वन लाईनर आणि सोपा प्रश्न होता. हा प्रश्न चुकवणं अपेक्षितच नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर येऊयात प्रश्न क्रमांक 58 कडे. केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलेला आहे. पुन्हा प्रश्न मूलभूत हक्क आणि हा सुद्धा PYQ आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला आपल्या रेफरन्स बुक सोबत काही PYQ जे आहेत ते सुद्धा वारंवार सोडवले पाहिजेत. श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसच्या नोट्स मधले आहे असे प्रश्न आलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा झालाय आणि जे जे आम्हाला फॉलो करतात त्यांना सुद्धा निश्चितपणे यामुळे फायदा झालेला असेल. त्यामुळे PYQ इथून पुढच्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना किंवा इथून पुढचे पेपर देत असताना लक्षात घ्या की तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रेफरन्स बुक सोबतच PYQ सुद्धा पाहावे लागणार आहेत. कारण हा PYQ आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलेला हक्क कोणता आहे? तर तो आहे संपत्तीचा हक्क आणि तो कायदेशीर हक्क झालेला आहे. असो, पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 58 पर्याय क्रमांक 3. पुढे, केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे कोण संबोधतात? अलीकडे अशा पद्धतीचा प्रश्न येतोय बघा. म्हणजे गेल्या कंबाईन ग्रुप बी ला सुद्धा अशाच पद्धतीचा प्रश्न आला होता की पंतप्रधानांबद्दल खालीलपैकी कुणी कुणी मतं मांडलेली आहेत. ठीक आहे, अशा मतांकडे आपण दुर्लक्ष करतो. कधी कधी आपल्या संदर्भ पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा ते प्रश्न असू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पायली असं गृहीत धरून आपण पुढे जातोय. 59चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पायली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. पहिला जो टॉपिक आहे घटना निर्माण करण्याची प्रक्रिया, या प्रकरणावर दरवर्षी प्रश्न असतो, हे लक्षात घ्या. यावेळेला तर 2 ते 3 प्रश्न यावरती मला दिसलेले आहेत. त्यातला हा प्रश्न HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक आहेत असं म्हटलंय. म्हणजे यांनी ड्राफ्ट लिहिलेला आहे असं म्हटलंय. तर तसं नव्हतं, हे अय्यंगार सचिव होते. त्यामुळे हा पर्याय चुकलेला आहे कारण ते मुख्य आरेखक नाहीयेत. त्यानंतर SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते असं म्हटलेलं आहे. ते सचिव नव्हते, त्यामुळे हा सुद्धा मुद्दा चुकलाय. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. अगदी बरोबर, यांनी भारतीय राज्यघटनेचं लेखन केलेलं आहे. त्यामुळे दिलेल्या 3 पर्यायांपैकी विधानांपैकी अ आणि ब विधान चुकीचं आहे आणि क विधान बरोबर आहे. विचारलेलं काय आहे? अयोग्य ओळखायचं आहे आपल्याला. त्यामुळे अ आणि ब दोन्ही विधानं अयोग्य आहेत. मग इथं अ आणि ब अयोग्य असल्यामुळं आपण पर्याय क्रमांक 1 सोबत राहणार आहोत. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. राज्य विधिमंडळ असं म्हटलंय. असं सामान्य विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. एकूण 4 प्रकारचे विधेयक आहेत. त्यापैकी सामान्य विधेयकांच्या संदर्भातला हे पहिलं विधान आहे.
सामान्य विधेयक हे मंत्र्यांद्वारे सुद्धा मांडलं जाऊ शकतं किंवा खाजगी सदस्यांद्वारे सुद्धा मांडलं जाऊ शकतं, म्हणजे पहिलं विधान बरोबर. दुसरं विधान धन विधेयकाच्या संदर्भात आहे. धन विधेयक हे 100% सरकारी विधेयक असल्यामुळं ते केवळ मंत्र्यांद्वारे मांडलं जातं, खाजगी सदस्यांद्वारे ते मांडलं जात नाही. इथं खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते असं म्हटलेलं आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. 1 आणि 2 म्हणजे अ आणि ब पैकी योग्य आपल्याला ओळखायचं आहे. अ हे विधान योग्य असल्यामुळं पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर येऊयात प्रश्न क्रमांक 62. प्रश्न क्रमांक 62 हा प्रश्न जो आहे हा पंचायत राजवरती आलेला आहे आणि अर्थात बलवंतराय मेहता समिती यांच्या योग्य शिफारशी ओळखा यावरती हा प्रश्न आहे. बघा, या विधानामध्ये म्हटलंय ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. हे मत बलवंतराय मेहता समितीचं होतं का? अगदी बरोबर होतं. शिवाय इथे प्रत्यक्ष असा शब्द त्यांनी वापरलेला आहे, त्यामुळे ते योग्य आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी असं मत व्यक्त करताना त्यांनी काय व्यक्त केलं होतं की अप्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींची असावी असं मत बलवंतराय मेहता समितीने व्यक्त केलेलं होतं. इथं प्रत्यक्ष म्हणलेलं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत. अगदी बरोबर. शब्दशः जर वाक्य आपण बघितलं तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा दंडाधिकारी असावेत. जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी, त्यामुळे हे सुद्धा योग्य. त्यामुळे इथं ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. आपल्याला ओळखायला काय लावलंय? योग्य शिफारशी ओळखा, म्हणजे अ आणि क दोन्ही योग्य असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क योग्य. त्यानंतर येऊयात प्रश्न क्रमांक 62 झालेला आहे. प्रश्न क्रमांक 63 खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे? आता प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद यावरती जो अधिकार आहे तो राज्याचा पण आहे आणि केंद्राचा पण आहे. म्हणजे कसं, केंद्र सूचीमध्ये सुद्धा तो विषय येतो आणि समवर्ती सूचीमध्ये सुद्धा तो विषय येतो. इथं म्हटलंय फक्त समवर्ती सूची नाही, कारण केंद्र सूचीमध्ये तो विषय येतो. इथं म्हटलंय फक्त राज्य सूची नाही, कारण केंद्र सूचीमध्ये तो विषय येतो. इथं म्हटलंय राज्य सूची आणि समवर्ती सूची नाही, कारण केंद्र सूचीमध्ये सुद्धा तो विषय येतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 केंद्र सूची आणि समवर्ती सूची. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर येऊयात अत्यंत साध्या सोप्या प्रश्नाकडे. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतं? आता सध्या जी केंद्रशासित प्रदेश आहेत यापैकी दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश मूळचं आणि अलीकडे झालेलं जम्मू काश्मीर या 2 केंद्रशासित प्रदेशांचा पर्याय जर सोडला तर उर्वरित केंद्रशासित प्रदेश हे संलग्न असलेल्या उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली येतात. इथं प्रश्न विचारलाय लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतं? लक्षद्वीप इथं म्हणलंय ओडिसा, इथं म्हणलंय मद्रास, हे दोन्ही सुद्धा पूर्व किनारपट्टीवरती येतात, त्यामुळे ते निघून जाईल. अर्थात कर्नाटक आणि केरळ ज्यांना पक्क उत्तर माहिती आहे ते योग्य पर्यायापर्यंत जातीलच. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. केरळ उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली येतं लक्षद्वीप. त्यानंतर शेवटचा अर्थात प्रश्न क्रमांक 65 खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? आता हा पुन्हा प्रश्न हा तसा संमिश्रित आहे. प्रस्तावना या प्रकरणामधला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हणजे आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. ओके, पहिलं विधान भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख. अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. ही अंमलबजावणीची तारीख नाही, स्वीकृतीची तारीख आहे. अंमलबजावणी करण्यात आली होती 26 जानेवारी 1950, त्यामुळे हे विधान चुकीचं. त्यानंतर 2 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. बरोबर. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. बरोबर. सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेण्यात आल्या. हे सुद्धा बरोबर. पहिलंच विधान आपल्याला चुकीचं मिळालेलं आहे आणि ते कन्फर्म आहे. सो पहिलं विधान आपण निवडू शकतो. तर अशा पद्धतीनं 15 प्रश्न जे विचारलेले आहेत या 15 प्रश्नांमध्ये फक्त एखादा प्रश्न इकडे तिकडे, अन्यथा सर्वच्या सर्व प्रश्न हे आमच्या नोट्स मधले संदर्भ पुस्तकातले आलेले आहेत. जर आपली प्रॅक्टिस चांगली असेल तर आपल्याला छान पद्धतीने उत्तरं देता येतात. विद्यार्थी मित्र हो, स्पर्धा भरपूर आहे. अशा काळामध्ये आपल्याला अभ्यासाचा जो व्यवस्थित चौकोन आहे तो क्लिअर पाहिजे. आपले नोट छान पद्धतीने पाहिजेत. आपल्या
संदर्भ पुस्तकांचं वाचन, क्वालिटी रिडिंग आपलं छान पाहिजे आणि सोबत आपल्याला PYQs सुद्धा व्यवस्थित माहिती पाहिजेत आणि वारंवार आपण सराव केला पाहिजे. ही जर चतुसूत्री जर आपण पाळली तर निश्चितपणे चांगले मार्क्स येतात आणि अर्थात तुमचे मार्क्स चांगले आलेलेच असतील. यानंतरच्या प्रश्नासाठी आमचे पुढचे प्राध्यापक आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. आपण आता सायन्सचे क्वेश्चन बघूया. सायन्सच्या क्वेश्चनमध्ये आपण जर बघितलं यावर्षी ग्रुप सीला सायन्सचे क्वेश्चन हे मॉडरेट टू टफ या कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकता येतील. येस, डेफिनेटली काही क्वेश्चन जरा इझी होते पण काही क्वेश्चन डेफिनेटली टफ होते. आपण एक एक क्वेश्चन आता सॉल्व्ह करूया, त्याची काय आन्सर असते बघूया. आता क्वेश्चन नंबर 66 जे आहे सिरीज नंबर ए मधला तो आपण पहिला बघूया. आता यामध्ये दिले बघा, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राच्या संभावित दुष्परिणाम नाही. आपण जेव्हा एखादा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट बघतो त्या पॉवर प्लांटमधनं जे काय दुष्परिणाम होतात त्यामध्ये खाली कोणता दुष्परिणाम नाही हे आपल्याला शोधायचं आहे. नाही या शब्द जो आहे तो या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी वायू प्रदूषण असेल, जमिनीची धूप असेल, नैसर्गिक प्रवाह असेल बाधित होणं असेल, त्याचबरोबर पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणं असेल, या पर्यायापैकी जो अयोग्य पर्याय तो निवडायचा आहे. कारण नाही हे विचारलं आपल्याला. कोणताही जलविद्युत प्रकल्प जेव्हा सुरू होतो म्हणजे आपण जेव्हा धरण याकडे बांधतो आणि धरण बांधल्यानंतर आपण जेव्हा धरणाचं पाणी जे अडवतो आणि त्या अडवलेल्या पाण्यातनं जेव्हा जलविद्युत निर्मिती करतो त्यातनं पर्यावरणाला काय काय धोके निर्माण होतात. तर डेफिनेटली जमिनीची धूप त्या ठिकाणी होते, त्यानंतर नैसर्गिक प्रवाह हा बाधित होतो, हे पण बरोबर आहे. पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये सुद्धा बाधा येते. पण असा कोणता पर्याय आहे की ज्यामध्ये तो ऍक्च्युली लागू नाही या ठिकाणी. तर पर्याय नंबर हा जो काय पहिला आहे वायू प्रदूषण. कारण वायू प्रदूषण हे जनरली औष्णिक विद्युत प्रकल्पामधून आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे वायू प्रदूषण हा पर्याय या ठिकाणी लागू होणार नाही. म्हणजे तो ऍक्च्युली ह्या संदर्भामधला राईट आन्सर आहे. त्यामुळे राईट आन्सर काय आपलं पहिलं आहे. पण आपल्याला खालीलपैकी कोणता पर्याय दुष्परिणाम नाही असं विचारलेलं आहे. तो वायू प्रदूषण हा दुष्परिणाम नाही आहे. त्यामुळे हा पर्याय नंबर पहिला योग्य आहे. या ठिकाणी 66चा आन्सर आहे फर्स्ट. आता आपण पुढचं बघूया 67चं. आता एक एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला विचारलंय बघा. आपण अगोदर क्वेश्चन रीड करूया आणि त्यानंतर आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. एका घरामध्ये एक 100 वॅटचा क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅटचे बल्ब जे आहेत ते दररोज 5 तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट 5 रुपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीज बिल किती रुपये येईल. आता अशा टाईपचे क्वेश्चन जेव्हा असतात तेव्हा आपल्याला थोडेसे ते काय करायला लागतात तर सिम्प्लिफाय करायला लागतात. आपण ते सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. आता 100 वॅट जे आहे त्या 100 वॅटला आपण कसं लिहू शकतो 0.1 किलो वॅट लिहू शकतो. आता हा 100 वॅटचा जो काय पंखा आहे म्हणजे किंवा 0.1 किलो वॅटचा जो काय पंखा आहे तो साधारणपणे 10 तास चालतो. म्हणजे आपण जर 0.1 ला जर समजा 10 तासाने गुणलं तर आपल्याला कळतं की साधारणपणे 1 किलोवॅट आवर साधारणपणे तो पंखा या ठिकाणी चालतोय. आता हे जे काय त्याचं काय वापरणं आहे किंवा त्याची जी पॉवर आहे ती साधारणपणे एका दिवसासाठी म्हणजे तेवढं त्याचं काय वापर आहे तो पॉवर आहे त्याची तर ही कशी झाली एका दिवसासाठी झाली. म्हणजे 1 किलोवॅट आवर पर डे त्याची काय झाली पॉवर झाली, त्याचा काय झाला तो यूज झाला. आता हा किती दिवसासाठी झाला तर 30 दिवसासाठी झाला. म्हणून ह्या ठिकाणी आपण 1 किलोवॅट जो आहे आवर पर डे त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करू 30 ने मल्टिप्लाय करू. कारण 30 दिवसासाठी आपल्याला ते बिल आहे ते मोजायचं आहे काउंट करायचं आहे आणि त्यानुसार मग आपल्याला 30 युनिट मिळतात दर महिन्याचे. म्हणजे तो पंखा जो आहे तो पंखा साधारणपणे 30 युनिट एवढं वीज जे काय करतोय ते कन्झ्युम करतोय. त्यामुळे आता 30 एक आकडा आपल्याला या ठिकाणी मिळालाय. पुढे बघूया आपण. आता 2 बल्ब आहेत ते बल्ब साधारणपणे 50 वॅटचे आहेत. 2 बल्ब आहे म्हणजे साधारणपणे 2 बल्ब मिळून एक 100 वॅट एवढी या ठिकाणी ऊर्जा त्या ठिकाणी खर्च होणार आहे. तर 100 वॅटचे जे काय बल्ब आहे त्या 100 वॅटच्या बल्बमधला आपण या ठिकाणी बघाशा बोलल्याप्रमाणे 0.1 किलोवॅट आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. 0.1 किलोवॅट आपण आणखी सिम्प्लिफाय केलं तर. आणि हे जे काय बल्ब आहे ते साधारणपणे 5 तास चालू जातं. जसं मगाशी आपण बघितलं 10 तास तसं हे बल्ब हे 5 तास चालू जातात.
तर मग ह्या 0.1ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, इथं 5ने करणार. म्हणजे साधारणपणे आपल्याला जी फिगर मिळेल ती मिळेल 0.5 किलोवॅट आवर. आणि हे कसं झालं, एका दिवसाचं झालं कन्झम्पशन. आता हे जे काय 0.5 किलोवॅट आवर पर डे जे कन्झम्पशन आहे ते 30 दिवसामध्ये आपण जर कन्वर्ट केलं तर 0.5ला आपल्याला कशाला मल्टिप्लाय करावं लागेल, 30ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 15 युनिट झाले. म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे तो जो काही पंखा आहे तो पंखा साधारणपणे 30 युनिट एवढं वीज काय करेल, कन्झ्युम करेल. आणि इकडे ते 2 बल्ब जे आहेत ते 50-50 वॅटचे आहेत ते बल्ब साधारणपणे 15 युनिट्स काय करतील तर कन्झ्युम करतील. आणि दोघांची आपण जर बेरीज केली तर 30 अधिक 15 असं मिळून 45 युनिट जे आहेत ते या ठिकाणी कन्झ्युम केले जातील. आणि ह्या 45 युनिटचा जो काही वापर आहे हा महिन्यामध्ये झालेला आहे. आणि एका महिन्याच्या एका युनिटची कॉस्ट जी आहे, आपण एका युनिटची कॉस्ट म्हटलं तर एका युनिटची जी कॉस्ट आहे ती 5 रुपये आहे. मग याला आपल्याला 45ला मल्टिप्लाय करावं लागेल 5ने आणि त्याचा आन्सर येईल 225. त्यामुळे ₹225 हे याचं काय राहील तर आन्सर राहील. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय केलं आहे, पहिलं युनिट्स काउंट केलेले आहेत पंख्याचे, त्यानंतर युनिट्स काउंट केले आहेत बल्बचे, आणि त्यानंतर मग आपण दोघांची बेरीज करून त्याला 5ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला ते वीज बिल या ठिकाणी मिळालं. अशा प्रकारचं एक एक्झाम्पल होतं. या ठिकाणी तर आन्सर आहे 67 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे 2. आता पुढच्या क्वेश्चनकडे वळूया आपण. तर 68वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते किरण हे चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत? पहिला पर्याय अल्फा किरण, दुसरा पर्याय बीटा किरण, तिसरा पर्याय गॅमा किरण आणि चौथा पर्याय की कॅथोडिक किरण. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे काय गॅमा किरणं असतात ते गॅमा किरणं हे चार्जेस असतात. त्यामुळे ते मॅग्नेटिक फील्डमध्ये जे आहेत ते काय डिस्ट्रॅक्ट होत नाहीत किंवा त्यांची डायरेक्शन बदलत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पर्याय नंबर 3 बरोबर आहे. अल्फा किरण असेल, बीटा किरण असेल, कॅथोडिक किरण असतील, हे किरण हे डिफ्लेक्ट होतात, त्यांची दिशा बदलतात, त्याच्यामुळं तो पर्याय येणार नाही. त्यामुळे गॅमा किरेज हे राईट आन्सर आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, ब्रास इज अ अलॉय ऑफ. आता बघा, ब्रास आपल्याबद्दल आपल्याला विचारलेला आहे. तर ब्रास हा, किंवा आपण त्याला पितळ असं म्हणतो, पितळ हा कसला मिश्र धातू आहे तर तांबे अधिक जस्त हा त्याचा काय आहे तर मिश्र धातू आहे. म्हणजे हा जो काही पितळ आहे हा कशापासून बनला आहे तर तांबे अधिक जस्त यांच्यापासून बनलेला आहे. त्यामुळे आन्सर आहे याचं 4. ठीक आहे. जसं आपण लोहा आणि कार्बन जर बघितलं तर ते काय झालं तर स्टील झालं, त्याप्रमाणे लोहा आणि क्रोमियम झालं ते स्टेनलेस स्टील झालं. ठीक आहे. इथं आपण जर तांबे अधिक कथील बघितलं तर ते ब्रॉन्झ झालं. त्यामुळे असे काही जे क्वेश्चन असतात ते फार महत्त्वाचे असतात. पण ब्रासबद्दल हा बऱ्याच वर्षांचा क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे याचा आन्सर आहे कॉपर आणि झिंक. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. मॅलेकाइट हे धातूचे मूळ आहे किंवा ओर आहे. आता मॅलेकाइट आपण जर बघितलं तर मॅलेकाइट हे ॲक्च्युली कसलं ओर आहे तर किंवा मूळ आहे तर किंवा खनिज आपण त्याला असं म्हणतो तर ते कॉपरचं खनिज आहे. बघा, कॉपरचं खनिज आहे ते. आयरनचं पण बघितलं तर हेमेटाईट आहे, मॅग्नेटाईट आहे. त्यानंतर ॲल्युमिनियमचं आपण बघितलं तर बॉक्साईट आहे, सल्फरचं आहे तर गॅलेना आहे. ठीक आहे. असे काही काही जे ओर असतात ते आपल्याला माहिती पाहिजे, ते पाठच पाहिजेत. त्यानुसार मॅलेकाइटचं जे काय हे आहे ओर जे आहे, मॅलेकाइट जी ओर आहे ते कसलं आहे तर कॉपरचं आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आता बघा, कॅल्शियम आणि क्लोरीन डॅश डॅश बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. आता बघा, कॅल्शियम क्लोराईड आपण जर बघितलं तर काय आहे CaCl2 कॅल्शियम क्लोराईड. त्यामध्ये कॅल्शियम हा धातू आहे आणि क्लोरीन हा अधातू आहे. आता जेव्हा यांच्यामध्ये जेव्हा बॉन्डिंग तयार होईल तेव्हा ते कसं असेल आयोनिक बॉन्डिंग असेल. कसं असेल आयोनिक बॉन्डिंग असेल. त्याच्यामुळे आयनिक बंध हा पर्याय काय आहे तर योग्य आहे. त्यामुळे पर्याय नंबर 2 बरोबर आहे क्वेश्चन नंबर 71चा. साधारणपणे आपण जर बघितलं तर जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण सगळ्यांना माहिती आहे, जे कार्बनवरती आधारित आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या झोआइड निडारियाचा संरक्षक आच्छादन असते? त्यामध्ये आपण जर पर्याय बघितले डॅक्टिलोझॉइड, त्यानंतर टेंटॅक्लोझॉइड, ट्रोफोझॉइड आणि काय फायलोझॉइड.
त्यामध्ये आपण जर बघितलं निडारिया जो काय ग्रुप आहे त्या निडारियामध्ये आपण जर याच्यामध्ये जर डिटेलमध्ये गेलो हा जरा टफ कॅटेगरीमधला क्वेश्चन आहे. तर जेव्हा संरक्षक हा शब्द येतो त्या ठिकाणी फायलोझॉइड हा पर्याय काय राहील तर बरोबर राहील. आता यामध्ये टेंटाक्युलर आपण जर म्हटलं तर त्यामध्ये संरक्षक भिंत जी असते यामध्ये आपण साधारणपणे संरक्षक भिंत न म्हणतात ती काय झाली तर सेन्सरी झाली. म्हणजे त्या ठिकाणी संवेदना ज्या आहेत त्याबद्दल विचार केला गेला आहे जेव्हा आपण कशाबद्दल बोलतो तर त्या टेंटाक्युलर बद्दल या ठिकाणी जेव्हा डिस्कस करतो. एक डिफेन्सिव्ह मेकॅनिझम बद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपण बघतो की डॅक्टिलोझॉइड जो आहे तो आन्सर बरोबर येऊ शकतं. पण इथं ज्या ठिकाणी संरक्षक भिंत विचारलेला आहे निडारियामध्ये त्यामुळे तो आन्सर आहे पर्याय नंबर 4. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आता 73 नंबरचा क्वेश्चन फार इंटरेस्टिंग आहे बघा. यामध्ये कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. त्यामधल्या जे विधान आहेत ते बरोबर विधान आपल्याला शोधायचे आहेत. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कांगारू हा राष्ट्रीय प्राणी आहे ऑस्ट्रेलियाचा. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि तास्मानिया हा सुद्धा एक ऑस्ट्रेलियाचाच भाग आहे. तो प्रकारचं बेट आहे ते मोठं. त्याला ब्रेड अँड बास्केट ऑफ दी ऑस्ट्रेलिया असं म्हणतात. तुम्ही जर मॅपमध्ये बघितलं तर तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या खाली तास्मानिया नावाचा एक प्रांत दिसेल आणि त्या ठिकाणी गवताळ भागामध्ये हा कांगारू हा आढळतो. त्यामुळे पर्याय नंबर कसा आहे अ हा बरोबर आहे. आता पर्याय नंबर अ बरोबर असल्यामुळं आता आपल्याला सगळ्या पर्यायामध्ये बऱ्यापैकी पर्याय नंबर अ हा सापडतो. त्यामुळे आपण लगेच टेस्ट घेऊ शकत नाही त्या गोष्टीची की स्टेटमेंट ते बरोबर आहे की नाही पर्यायापर्यंत आपण लगेच पोहोचू शकत नाही. आपण दुसरा पर्याय बघायला लागेल. तर ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत हे पण बरोबर आहे. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहे डेफिनेटली राईट. आता पर्याय नंबर अ आणि ब बरोबर असल्यामुळं आपल्याला पॉसिबिलिटी कोणत्या पर्यायाची आहे. तिसरा पर्याय, दुसरा पर्याय आणि काय चौथा पर्याय. कारण पर्याय नंबर फक्त अ हा गेला आता कारण आपला ब सुद्धा बरोबर आपण दिलेला आहे. पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात मागील पाय लहान व कमकुवत असतात. तसं नाही. कांगारूचं आपण जर बघितलं तर पुढचे पाय हे तुलनेने कमी सक्षम असतात मागच्या पायांपेक्षा. त्याचप्रमाणे कांगारूची शेपटी देखील फार सक्षम असते. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. अ हा पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे अ ब आणि ड हा पर्याय बरोबर ठरेल. त्यामुळे पर्याय नंबर 4 हे याचा आन्सर आहे बघा. कारण मादीला भ्रूण पिशवी असते तिला काय म्हणतात मार्सिपियल म्हणतात. यांना मार्सिपियल सुद्धा डायरेक्टली म्हटलं जातं. आणि जे काही इन्फंट असतात म्हणजे जे काही नवजात असतात त्यांना त्यांची जी काही ग्रोथ आहे इनिशियल ग्रोथ ती त्या मदर कांगारूच्या पिशवीमध्येच होते. त्यामुळे मार्सिपियल्स आपण त्या ठिकाणी म्हणतो. पिशवीयुक्त जे ॲनिमल आहेत त्यांच्या कॅटेगरीमध्ये यांचा समावेश होतो. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आता बघा आता पुढचा क्वेश्चन काय बघा. आता घातक सबटर्शियन मलेरिया होतो डॅश होतो. आता मलेरिया हा एक घातक आजार आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर ज्यामध्ये सबटर्शियन मलेरिया आपण ज्याला म्हणतो म्हणजे जेव्हा मलेरिया एखाद्या व्यक्तीला होतो मलेरिया झाल्यानंतर ताप येण्याचं जे प्रमाण आहे ते जेव्हा इरेग्युलर असतं म्हणजे एका इरेग्युलर इंटरव्हलने जेव्हा ताप येतो तेव्हा त्या प्रकारच्या मलेरियाला आपण काय म्हणतो सबटर्शियन मलेरिया असं म्हणतो. तो जीवघेणा असतो आणि यामध्ये जो काय पॉझिटिव्ह एजंट्स आहेत नाही का कारण एक पॉझिटिव्ह एजंट जेव्हा रोल प्ले करतो तेव्हा तो आजार होत असतो. मग या ठिकाणी आन्सर आहे याचं प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम हे आन्सर आहे त्याचं. पुढे बघा आता शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खाली कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. आपल्या नोट्समध्ये डायरेक्टली हा पॉईंट आपण मेन्शन केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर यामध्ये रायझोबियम जे आहे रायझोबियम हे त्याचं काय झालं तर आन्सर झालं कारण बाकीचे पर्याय काही लागू होत नाही. जेव्हा इंटू फिक्सेशन आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये शेंगावर्गीय वनस्पती ज्या असतात त्यांच्या मुळाच्या गाठी असतात आणि त्या ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजनचं काय करत असतात तर फिक्सेशन करत असतात. त्यामुळे रायझोबियम काय झालं हे याचं राईट आन्सर झालं. बाकीचे पर्याय लागू होत नाही त्यामुळे पर्याय नंबर काय झाला 1 हा बरोबर झाला. ओनली ए. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आता ह्यामध्ये बघा आता भुईमुगावरती टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो. आता भुईमुगावरती आपण जर बघितलं तर फंगल डिसीज आपण या ठिकाणी डिस्कस करतो आणि त्या फंगल डिसीजमुळं भुईमुगाच्या जे काही पानं आहेत त्या वनस्पतीचे किंवा त्या पिकाचे ते पानं नंतर ब्राऊन टू ब्लॅक कलरमध्ये काय होतात तर कन्वर्ट होतात वरती स्पॉट्स पडतात आणि यामध्ये जो काही एजंट आहे जो कारणीभूत आहे त्याचं नाव आहे सर्कोपोरा किंवा सर्कोस्पोरा पर्सोनेटा. त्यामुळे याचं आन्सर आपण जर बघितलं
ते आन्सर नंबर 2 आहे याचं. ठीक आहे. तर हा जरा डिफिकल्ट कॅटेगरीला क्वेश्चन होता, कारण भुईमुगावरती कोणता रोग पडतो अशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला येतात, पण त्याच्याबद्दल डिटेल माहिती यावेळी पहिल्यांदा विचारली ग्रुप सीला. पण एक महत्वाचा क्वेश्चन त्यांनी यावेळेस विचारलेला आहे. पुढे बघा आता आपण जर बघितलं तर मिरीबिलिस जलापा 4 o'clock ही वनस्पती जी आहे ही पण डिफिकल्ट कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. आता ही जी काय वनस्पती आहे 4 o'clock प्लांट जो आहे तो ऍक्च्युली कोणत्या फॅमिलीमधनं येतो, त्याचा डायरेक्ट आन्सर आहे. याचा हा पाठांतराचा थोडासा भाग होता, त्याचा आन्सर डायरेक्टली येतं निक्टॅजिनेसी. हा निक्टॅजिनेसी आपण त्याला म्हणतो. मग त्यानुसार त्या फॅमिलीमधला तो पार्ट आहे, ही वनस्पती आहे. आन्सर आहे त्याचं 4, म्हणजे 77चा आन्सर आहे 4. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते आहे? ह्युमन बॉडीमध्ये आपण जर बघितलं तर रक्त जेव्हा आपल्या शरीरामध्ये फिरतं तेव्हा ते फिरत असताना गोठू नये यासाठी शरीरामध्ये एक जो घटक जो आहे त्याचा स्राव जो होतो तो जो आहे तो घटक म्हणजे काय, हिपॅरिन. आणि हिपॅरिन हा अतिशय महत्वाचा घटक त्या ब्लडमध्ये असल्यामुळं शरीरामध्ये ब्लड असताना ते काय होत नाही, गोठत नाही. त्यामुळं अँटी कॉगलंट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे रक्त न गोठू देणं यासाठीची प्रक्रिया आहे ती हिपॅरिनमुळे होते. म्हणून या ठिकाणी आपण हा दिला आहे पर्याय कुठला, पर्याय नंबर 1 हिपॅरिनचा. ठीक आहे. त्यामुळं 78चा आहे ते आन्सर 1 हिपॅरिन. पुढचा क्वेश्चन करता येऊ आपण आता बघा, विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. आता हा क्वेश्चन खूप सोपा होता, कारण एकाच पर्यायामुळे आपण डायरेक्टली आन्सर पर्यंत पोहोचता येतं. आता बघा, यामध्ये आपण जो क्वेश्चन बघितला तर डाव्या बाजूला आहे रोग आणि उजव्या बाजूला आहे विषाणू. त्यामध्ये एड्सचे डायरेक्ट जोडी लागते HIV, म्हणजे काय, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. त्यामुळे असा पर्याय शोधायचा आपल्याला की 1चं काय असेल, 4 आन्सर असेल. तर 1चं 4 आन्सर असलेला हा एकमेव पर्याय होता, पर्याय नंबर 3. त्यामुळे बाकीचे पर्याय बघायची पण गरज नाही. त्यामुळे डायरेक्टली आन्सर येतो तुमचं काय, 3. त्यामध्ये आपण जर बघितलं कांजाण्या असतील त्यामध्ये जर त्याचा पर्याय नंबर 3 आहे, नाही का. व्हेरिसेला झोस्टर विषाणू आहे, त्यानंतर लिव्हर डॅमेज अँड सिरोसिस या ठिकाणी आपण जर पर्याय बघितलं तर ते पर्याय नंबर Cचं 2 येतं. म्हणजे इथं या ठिकाणी ही याची त्याची जोडी लागते. लिव्हर जेव्हा शब्द तेव्हा हिपॅटो किंवा हिपॅटिस हा शब्द बऱ्याचदा कन्सिडर केला जातो. आणि रक्तस्रावी ताप जो होतो तो कुठे होतो, तो विषाणूच्या, डेंग्यूच्या विषाणूमध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर होतो. त्यामुळं मग लिव्हर डॅमेज आणि सिरोसिस आपण जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला जो आजार होतो तो लिव्हर फॅटी लिव्हर सिंड्रोम म्हणतो आपण त्याला. आणि नंतर मग त्या व्यक्तीचं लिव्हर जे आहे ते हार्ड होतं, त्याला म्हणतो आपण लिव्हर सिरोसिस. आणि नंतर मग जर ती सिच्युएशन जर पर्सिस्टंट राहिली तर त्या ठिकाणी कॅन्सरची सुद्धा काय असते शक्यता असते. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ह्युमन डिसिजेस, ह्युमन इलनेस वगैरे बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. तर 79 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर होतं 3. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया आपण आता. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतं? आता आपली ह्युमन बॉडी जी आहे, ह्युमन बॉडीमध्ये रक्त जे आहे त्या रक्तामध्ये प्लाझ्मा एक महत्वाचा घटक आहे बघा. आणि या प्लाझ्माचं अतिशय महत्व आहे. पेल येलो कलरचा प्लाझ्मा असतो आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, ह्युमन ब्लडमध्ये. आणि त्याचं जे प्रमाण आहे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ते साधारणपणे बघा 55% इतकं असतं. 55%. आणि यामध्ये उरलेला जो पार्ट आहे 45%चा, म्हणजे आपण याला प्लाझ्माचं मानलं 55%ला, तर उरलेल्या 45%मध्ये असतात प्लॅटिलेट्स, WBCs आणि RBCs, तांबड्या पेशी आपण त्याला म्हणतो. रक्तपट्टिका असतील, त्याचबरोबर पांढऱ्या पेशी असतील आणि तांबड्या पेशी असतील. यांचा जो पार्ट आहे टोटल तो झाला 45% आणि प्लाझ्मा झाला 55%. यामध्ये WBC आणि प्लॅटलेट्स आहेत ते जवळजवळ 1% आहे आणि RBC आहे 44%. म्हणजे 44% प्लस 1% इज इक्वल टू 45%. हे जे आहे ते प्लाझ्मा व्यतिरिक्त घटक आहेत आणि प्लाझ्मा किती आहे तर 55% आहे. अशा प्रकारे आपण जो 80वा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर लिहिलेला आहे, आन्सर नंबर 2, ऑप्शन नंबर 2. त्यामुळे त्याचा पर्याय नंबर 2 हा बरोबर राहील.
ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे सायन्सचे क्वेश्चन डिस्कस केला आहे. होप तुम्हाला सगळे क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड झाले असतील. थँक्यू. नमस्कार विद्यार्थ्यांनो, चला आता आपण बघणार आहोत ग्रुप कंबाईन गट क चा आज झालेला गणित विषयामधील प्रश्न. तर बघा प्रश्न क्रमांक 81 काय दिलाय, एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती. आता सांगा एका संख्येची 4 पंचमांश म्हणजे काय, 4/5. हा, ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त. 60% म्हणजे काय लिहितो आपण, जर 60% जर आपण पूर्णांकात दिलं अपूर्णांकात तर काय येणार आहे 3/5. म्हणजेच काय, जर ती संख्या 5 असेल तर जर 4 पंचमांश काय येणार आहे 4 येणार आहे. ही संख्या जर 5 असेल तर त्या संख्येचं 4 पंचमांश 4 येणार आहे आणि त्या संख्येचं 60% त्या संख्येच्या 60% पेक्षा कितीने 10 ने जास्त आहे. म्हणजे 60% म्हणजे त्या संख्येचं किती येणार आहे 3 येणार आहे. मग ह्यांच्यातली ही संख्या कितीने जास्त आहे तर 1 ने जास्त आहे आणि आपल्याला काय दिले 10 ने जास्त आहे. म्हणजेच 1 युनिट बरोबर किती आले आपलं 10. तर ती संख्या आपण किती कन्सिडर केल्या 5. तर ती 5 ला किती येणार आहे तर 5 ला बरोबर किती येणार 50. म्हणजेच काय, एका संख्येत 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती. तर ऑप्शन नंबर काय येणार आहे थर्ड येणार. ऑप्शन नंबर किती थर्ड 50. ऑप्शन नंबर 3 50 आन्सर येणार. चला बघा दुसरा प्रश्न, मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू समप्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास त्या मिश्र धातू मधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय दिले, मिश्र धातू ए आणि बी दिले. ए मिश्र धातू आणि बी मिश्र धातू, यामध्ये तांबे व जस्त यांचं प्रमाण किती आहे. ह्यामध्ये जर बघितलं तर 4:3 दिले, तांबे दिले 4 आणि जस्त दिले 3. आणि मिश्र धातू बी मध्ये 9:5 हा मिश्रण आहे. मिश्र धातू बी मध्ये हा 9:5चं प्रमाण आहे. ह्या दोघांची ऍडिशन केलं तर टोटल येत्या, ह्या दोघांची ऍडिशन 7 येत्या. 4 आणि 3 यांची ऍडिशन केलं किती येत्या, मिश्र धातू ए मध्ये 4:3 प्रमाणात टोटल 7 झालं. मिश्र धातू बी मध्ये 9:5 प्रमाणात आहे. ह्या दोघांची ऍडिशन केलं तर 14 झालं. म्हणजेच 14 पैकी 9 तांबे आहे बी मध्ये, 14 पैकी 5 बी मध्ये जस्त आहे, 7 पैकी 4 ए मध्ये तांबे आहे आणि 7 पैकी 3 ए मध्ये जस्त आहे. मग हे जो रेशो सेम आहे का नाही आहे, म्हणून काय करायचं, हा रेशो सेम करायला याला 2 न मल्टिप्लाय करणार, म्हणून ह्यालाही 2 न मल्टिप्लाय करायचं. मग इथं किती होणार आहे 4 2 8 आणि 3 2 6. टोटल यांची ऍडिशन करा. टोटल तांबे झाले किती 9 आणि 8 17 आणि 6 आणि 5 11 आणि टोटल आपली झाली ऍडिशन 28. म्हणजे आपला रेशो काय येणार आहे 17:11. आपला रेशो काय येणार आहे 17:11. म्हणजे 82 उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 2. चला मग प्रश्न क्रमांक 83 कडे वळू. काय दिले बघा, सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षांतर किती रुपये होतील. आता काय दिले, सरळ व्याज दिले. तुम्हाला माहिती आहे सरळ व्याज प्रत्येक वर्षी काय असतोय स्थिर असतोय, सेम राहतोय. समजा आपली जर मुद्दल 5,000 कन्सिडर केली, आपली मुद्दल 5,000 दिल्यात, 5,000 ला 3 वर्षात 5,600 रुपये होते. म्हणजे ही काय आहे तर ती रास आहे. तर व्याज किती असलं आपलं 600 रुपये. हे आपलं काय आहे व्याज आहे जे 3 वर्षाचं आहे. तर सांगा मला 5,000 ला एका वर्षाचं व्याज किती लागलं, ह्याला भागिले 3 तर 3 2 6 200 रुपये व्याज लागलं. व्याज पर्सेंटेज का सोडतोय, व्याज पर्सेंट 100 ला असतंय. मग ह्याला कितीनं भागाला 5 × 5 5 0 0 आणि 5 चोक 20. 1000 ला 40 रुपये व्याज लागलं. म्हणजेच 100 ला कन्सिडर करूया, म्हणजे 100 ला 4 रुपये म्हणजे व्याज जर आपला किती आला 4% आलं. व्याज जर आपला 4% आलं. आता काय केलंय व्याजदरात 3% वाढ केली आहे. म्हणजे आपला व्याजदर जो असेल आपला किती असणार आहे 7%. 4 मध्ये +3 केलं 7% आलं. आपली मुद्दल आहे 5,000.
5,000 वर 7% एका वर्षाचं व्याज किती होणार बघा. हे 2 शून्य गेलं, हे 2 शून्य गेलं, 7×5 35 आणि हा शून्य. 350 रुपये एका वर्षाचं होणार. आपल्याला 3 वर्षाचं विचारलंय म्हणजेच किती 350 गुणिले 3 किती झालं 3 0 0 3 5 15. अच्छा आला 1 3 त्रिक 9 आणि 1 10. 1,050 रुपये आपलं व्याज आहे आणि मुद्दल आहे आपली किती 5,000. तर आपलं उत्तर काय येणार आहे 6,050 येणार आहे. कारण मुद्दल अधिक व्याज किती आलं बघा. हे 0,506 म्हणजे आपली रास आली 6,050 रुपये. ऑप्शन नंबर 4 येणार. ऑप्शन नंबर 4. आता बघा प्रश्न क्रमांक 84. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. आता काय कंडिशन दिल्यात. पहिला जी कंडिशन दिल्यात ती स्त्रियांची कंडिशन दिल्यात. जर एका कामावर 10 स्त्रिया असतील, एका कामावर 10 स्त्रिया असतील तर ते काम त्यांनी 7 दिवसात पूर्ण केले. आणि दुसरी कंडिशन काय दिल्या, जर त्या कामावर 10 स्त्रियाऐवजी 10 मुले असतील तर त्यांनी ते काम 14 दिवसात पूर्ण केले. ह्याच्यावरनं समजते की ह्यांना कमी दिवस लागल्यात, ह्यांच्यापेक्षा कमी म्हणजे निम्मल दिवस लागल्यात. म्हणजेच स्त्रियांची जी इफिशियन्सी आहे ती मुलांपेक्षा जास्त आहे. मग यांचं आपण काय करायचा रेशो काढायचा. हे झालं स्त्रियांचं, हे झालं मुलांचं. 10 7 70 किंवा हे 10ला 10 गेलं 7 7 7 2 14. म्हणजेच स्त्रियांची इफिशियन्सी किती आहे. स्त्रियांना 1 दिवस लागलं. एक स्त्री जेवढं काम करते तेवढं काम करण्यासाठी 2 मुलांची आपल्याला काय आवश्यकता आहे. आता बघा आता काय विचारल्यात 5 स्त्रिया व आणि 10 मुले हे दोघं जण काय आहेत कामावर आहेत. पहिला जे होते तो फक्त स्त्रिया होत्या, दुसऱ्या कंडिशन मध्ये फक्त मुलं होते. आता काय दिल्यात 5 स्त्रिया पण कामावर आहेत आणि 10 मुलं पण कामावर आहेत. तर ते किती दिवसात पूर्ण करतील. मग काय करायचं, एक तर ह्यांना एका युनिट म्हणजे स्त्रीमध्ये तर स्त्रीमध्ये कन्वर्ट करायचं किंवा मुलांच्यात तर मुलांच्यात कन्वर्ट करायचं. मग बघा इथं आपला जो रेशो आलाय तो 1 स्त्री बरोबर 2 मुले आहेत. मग 5 स्त्री बरोबर किती मुलं येणार, तर 5 स्त्री बरोबर काय येणार मग 10 मुले येणार. 5 स्त्रियांच्या ठिकाणी आपण जर मुलं घेतले कामावर तर एका स्त्रीला 2 मुला एवढं 2 मुलं पाहिजेत. तर 5 स्त्रियांबद्दल आपल्याला 10 मुले पाहिजेत. अधिक हे 10 मुले टोटल किती मग झाले कामावर 20 मुले झालीत. हा आणि आपल्याला मुलांची कंडिशन काय दिल्यात 10 मुलं 14 दिवसात करतात. 10 मुलं 14 दिवसात काम करतात. तर 20 मुले किती दिवसात काम करतील. 20 इकडे गुणाकार आहे, इकडे तर काय होणार आहे भागाकार. म्हणजेच काय 10 गुणिले 14 भागिले 20 बरोबर x. 10 1 10 10 2 20 2 1 2 2 7 14 x बरोबर 7. x बरोबर काय येणार आहे 7 दिवस येणार. म्हणजेच काय 84 आपला आन्सर असणार आहे ते काय असणार आहे ऑप्शन नंबर 2 7 दिवस. ऑप्शन काय असणार आहे 7 दिवस. ऑप्शन नंबर 2 कळलं. आता बघा पुढचा प्रश्न 85. 2 क्रमांकात विषम संख्यांच्या वर्गांतील फरक 112 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. आता सांगा 2 विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतोय 2चा फरक असतोय. समजा मी पहिली विषम संख्या x मानली, दुसरी विषम संख्या काय येणार आहे x + 2. हा दुसरी विषम संख्या काय येणार आहे x + 2. आपल्याला काय दिल्यात 2 विषम संख्यांच्या वर्गातील फरक दिल्यात. म्हणजेच यांच्या वर्गातील आपल्याला काय करल्यात फरक विचारल्यात. मग हे कसं लिहिणार आपण x + 2 वर्ग वजा x वर्ग बरोबर किती आहे 112. पहिला आपण ट्रॅडिशनल मेथडने जाऊया मग तुम्हाला मी ट्रिक सांगतो. आता बघा a वर्ग वजा b वर्ग असा जर फॉर्म्युलाचं काय करतो आपण पहिला एका कंसात x a अधिक b म्हणजेच हे a कन्सिडर केलं ह्याला b कन्सिडर केलं म्हणजे काय a अधिक b आलं आणि दुसऱ्या कंसात a वजा काय येणार b येणार बरोबर काय असणार आहे 112. म्हणजेच x किती झालं 2x अधिक 2 पहिल्या कंसात. दुसऱ्या कंसात काय येणार आहे हे वजा x अधिक x निघून गेलं राहिलं किती फक्त 2 बरोबर किती आलं 112. ओके हे 2 इकडे काय आहे गुणाकार आहे इकडे जाताना काय होणार भागाकार.
म्हणजेच काय येणार आहे 2x अधिक 2 बरोबर किती आलं बेसक्क ह्याला 2 न भागा बेके बेसक्क 12 सॉरी बे पंचे 10 उरला एक बेसक्क 12 म्हणजे किती आलं 56 आलं. हे 2 इकडे अधिक आहे इकडे जाताना काय होणार वजा होणार म्हणजेच 2x बरोबर काय आलं वजा 2 केल्यावर 54 आलं. आता परत 2 इकडे गुणाकार आहे इकडे त्यांना भागाकार म्हणजे x बरोबर काय आलं 27 x बरोबर काय आलं 27 आलं. मग 27 चा वर्ग किती 27 चा वर्ग किती 729 कारण आपल्याला लहान संख्येचा वर्ग विचारला त्यातली लहान संख्या ही x आहे म्हणून लहान संख्येचा वर्ग 27 चा वर्ग 729 ऑप्शन नंबर 2 येणार. पण याला आपण ऑप्शन कसं करू शकतो मग आता बघा आपल्याला काय दिल्यात दिलेल्या 2 क्रमांकात विषम संख्यांच्या वर्गातील फरक दिल्यात. मला सांगा विषम संख्याचा वर्गात फरक 900 हा कशाचा वर्ग आहे 900 हा 30 चा वर्ग आहे म्हणजे 30 ही विषम संख्या काय नाही आहे ऑप्शन हा कॅन्सल होतो. 784 कशाचा वर्ग आहे सांगा 28 चा म्हणजेच हा पण समसंख्या म्हणजे ऑप्शन कॅन्सल होतो. राहिले किती 725 आणि 29 725 कशाचा वर्ग आहे तर 725 हा कशाचा वर्ग आहे तर 625 हा 25 चा वर्ग आहे. आणि जर 625 ही लहान संख्या कन्सिडर केली तर दुसरी संख्या कुठली येणार आहे 27 चा वर्ग किती 729 हा यांच्यातला जर तुम्ही फरक काढला 729 वजा 625 9 5 गेलं 4 आलं 1 आणि 4 आहे इथं आपल्याला किती आले 2 आले म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल झाला. राहिलं काय 729 डायरेक्ट ऑप्शन थ्रू आपण ऑप्शन नंबर 2 हा सॉल्व्ह करू शकतो. हा पुढचा बघा 86 प्रश्न खालील किंमत काढा. आधीची सेम हेच फॉर्म्युला a मायनस बी. आता काय दिले 0. आता बघा काय दिले 0.11 चा वर्ग वजा 0.01 चा वर्ग छेद 1.2. आता याला मी जर a कन्सिडर केलं आणि ह्याला b कन्सिडर केलं तर काय होणार आहे a² वजा b² होणार आहे बरोबर आहे. मग ह्याचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो एका कंसात अधिक एका कंसात वजा बाकी म्हणून काय करणार आहे आपण एका कंसात 0.11 अधिक 0.01 आणि दुसऱ्या कंसात काय करणार आहे 0.11 वजा 0.01 छेद 1.2. आता 0.11 अधिक 0.01 काय आलं तर 0.12 बरं दुसऱ्या कंसात 0.11 मधनं 0.01 गेलं तर आन्सर आलं आपलं 0.10 छेद 1.2. ओके. आता या दोघांचा गुणाकार 12 गुणिले 10 किती झालं 120. गुणाकारामध्ये काय करतो आपण किती घरांतर पॉईंट आहे त्यांचे ऍडिशन करून काय करतो पॉईंट देतो. आता इथे किती घरांतर पॉईंट आहे 1 आणि 2 इथं परत 1 आणि 2 घरांतर पॉईंट आहे टोटल किती घरांतर येणार आहे 4 घरांतर पॉईंट येणार आहे बरोबर. म्हणजे 1 2 3 इथं तिसरा अंक चौथा अंक नाही म्हणजे इथं 0 देणार आणि काय करणार आपण पॉईंट लिहून घेणार म्हणजे 0.120 आलं भागिले 1.2 बरोबर आहे. आता काय करणार आहे आपण खाली 1 घरांतर पॉईंट आहे आणि वरती 1 2 3 4 घरांतर पॉईंट आहे तर वर पॉईंट जास्त आहेत खालीच्या पेक्षा किती ना जास्त आहेत तर खाली 1 घरांतर पॉईंट आहे आणि वर 4 घरांतर पॉईंट आहे तर 3 घरांतर पॉईंट वाढलेले आहेत वर त्यामुळे काय करणार आपण 3 0 खाली आपण वाढवणार म्हणजेच काय होणार याचा अर्थ पॉईंट सगळे काय होणार निघून जाणार म्हणजे वर काय राहणार फक्त 120 आणि खाली राहणार याच्या पुढे आपण काय करणार 3 0 वाढवणार कारण वरती 3 पॉईंट जास्त आहेत 3 घरांना पॉईंट जास्त आपण काय केलं खाली 3 0 वाढवलं. आता याला सिम्प्लिफाय करा हा 0 गेला हा 0 गेला 12 1 12 12 1 12 12 0 0 12 0 0 उत्तर आलं 1/100 1/100 आहे का इथं नाही आहे पॉईंट मध्ये आन्सर आहे म्हणून काय करणार आहे खाली 2 0 आहेत म्हणून ह्या 1 ला काय करणार आहे 2 घरांतर काय करणार आपण पॉईंट देणार हा 1 घर झाला ह्याच्यानंतर 1 घर ह्याच्यानंतर काय येणार आहे पॉईंट येणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 0.01 आन्सर ऑप्शन नंबर 1 येणार ऑप्शन नंबर 1 0.01. ओके. आता बघा पुढचा प्रश्न 87 खालील स्तंभालेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालं विचारलेत आपल्याला. आता बघा 1976 ला उत्पादन किती होतं
हे दिले खाली साल दिलेत आपल्याला आणि हे दिलेत आपल्याला उत्पादन. 1976ला एका कंपनीचं उत्पादन किती होतं तर 3000 होतं आणि 1980ला जे उत्पादन आहे ते आता 500 आहे. म्हणजे कितीनं उतरलं, उतरतच आहे ग्राफ त्यांचा. तर टोटल कितीनं उतरलं बघा, पहिला 3000 होतं, आता 500 झाल्यात, तर 2500 उतरलं ना. 3000 वजा किती 500 कितीनं उतरलं तर 2500 उतरलं. सुरुवातीला किती होतं 3000 आणि आता किती झाले 2500 उतरले बरोबर. तर किती टक्क्यांनी उतरले गुणिले 100, गुणिले 100. हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, परत हा शून्य गेला, हा शून्य गेला. किती राहिलं 250/3. ह्याचा भागाकार किती होतं बघा 3 एके 3, 3 8 24 उरले 1, 10 झाले. 3 त्रिक 9 उरले 1 म्हणून पॉईंट दिला. परत 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे किती आलं 83.83% उत्तर येणार. ऑप्शन नंबर 2 येणार 83.83%. 27 उत्तर येणार 83.83%. पुढचा प्रश्न 88. जर चौरसाची बाजू 25%नी वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. चौरसाचे क्षेत्रफळ किती, चौरसाची बाजू 25%ने वाढली. समजा चौरसाची बाजू मी जर 100 कन्सिडर केली तर किती होणार बाजू 125 होणार. यांचा रेशो किती होणार, वाढवली म्हणजे 100 मध्ये काय केलं 25 ऍड केलं. यांचा रेशो जर काढला 25 चौक 100, 25 पंचे किती येणार आहे 125, म्हणजे 4:5 रेशो आला. जर चौरसाची बाजू मी 4 कन्सिडर केली तर ती आता काय होणार आहे 5 होणार आहे. तर त्यांचं क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग म्हणजे काय 4चा वर्ग आणि आपल्याला 5चा वर्ग करायला लागणार. 4चा वर्ग किती 16 आणि 5चा वर्ग 25 बरोबर ना. 5चा वर्ग किती 25. हा आता पहिला क्षेत्रफळ किती होतं 16 होतं, आता झालं किती 25. कितीनं वाढ झाली यांची बेरीज करा. ज्याही बाजू क्षेत्रफळ 16 होतं त्याही किती वाढ झाली 9ने वाढ झाली. मग किती टक्क्यांनी वाढ झाली बघा, 16ची 9ने वाढ झाली गुणिले 100 काय येणार आहे 4 चौक 16 बरोबर आहे. 4 2 8 उरले 2, 4 पंचे 20, 25 9 225 भागिले 4, 4 न 200 पहिला भाग आला, 4 एके 4, 4 पंचे 20 हा उरले 2, परत घेऊन 4 सक्क 24 उरले 1, पुढे पॉईंट दिला 10 झालं. 4 2 8, 4 पंचे 20, 56.25% काय झाली वाढ झाली. आन्सर काय येणार मग, आन्सर येणार ऑप्शन नंबर 3 56.25%. 28 उत्तर काय येणार आहे 56.25% आन्सर येणार. पुढे बघा मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचा वेग अनुक्रमे 60 किलोमीटर तास आणि 75 किलोमीटर तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. आता काय दिले बघा, आपण इथं मुंबई कन्सिडर करू आणि इथं काय करू गोवा कन्सिडर करू. इथं अंतर किती दिल्यात तर आपल्याला 540 किलोमीटर दिल्यात आणि दोन रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता ठीक सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी दोन्ही स्थानकावर परस्पर विरुद्ध म्हणजे इथून एक गाडी निघाल्या आणि इथून एक गाडी निघाली आहे. त्यांचे वेग अनुक्रमे ह्या गाडीचा वेग कन्सिडर करू 60 किलोमीटर पर तास आणि हा गाडीचा वेग कन्सिडर करू आपण 75 किलोमीटर पर तास. ह्या दोन्ही एकाच वेळी निघाल्यात म्हणजेच ही गाडी एका तासात इथपर्यंत येऊ शकते आणि ही गाडी त्याच वेळेत इथं म्हणजे दोघांनी काय अंतर पार केलं एका तासात. ह्याचा जो स्पीड आहे तेवढा अंतर आणि ह्याचा स्पीड जेवढा आहे तेवढा अंतर पार केलं. म्हणजेच एका तासात ह्या दोघांची ऍडिशन होणार 60 अधिक 75. एका तासात ते किती पार करणार 135 किलोमीटर अंतर काय करणार पार करणार. आपल्याला काय दिलं ते दोघांना एकमेकांना किती वाजता भेटतील म्हणजे दोघं कुठं तरी इथं भेटतील तर काय अंतर पार केलं. ह्या गाडीने इथं एवढं अंतर पार केलं, ह्या गाडीने इथून एवढं अंतर पार केलं असं कन्सिडर करू. टोटल अंतर किती पार केलं एवढंच अंतर पार केलं ना. आणि तासाला किती झाल्यात आता 135 न म्हणजेच 540 भागिले 135 न किती वेळ लागणार बघा 9 एके 9 उरले किती 4, 9 5 45, 9 सक 54, 9 0 0
परत 15 एके 15, 15 चोक 60, म्हणजेच किती 4 तास त्यांना काय लागणार, एकमेकांना भेटायला लागणार. आणि सकाळी किती वाजता निघल्या, ते 7:30 वाजता निघलेले आहेत. तर 7:30 नंतर प्लस 4 तास करा, किती होणार, 7 आणि 4 11, 11:30 वाजता ते काय होणार, एकमेकांना भेटणार. म्हणजेच ऑप्शन नंबर किती येणार, ऑप्शन नंबर 4, 11:30 वाजता सकाळचे ते एकमेकांना काय भेटतील. पुढे बघा 90 प्रश्न. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरी त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती असेल. आता समजा कपाटाच्या 15% नफा होतो, मी जर समजा कपाटाची खरेदी किंमत X मांडली, 15% नफा म्हणल्यावर किती होणार आहे, 115. कितीची काय झाली, विक्री किंमत झाली, बरोबर आहे. म्हणजे X वर 15% नफा म्हणजे 100 मध्ये ऍड करणार, 115 चे 100 म्हणजे ही काय झाली, विक्री किंमत झाली. आणि छापील किमतीवर 25% सूट देतो आणि छापील किंमत आपल्याला दिली आहे 23,000. 23,000 वर 25% सूट म्हणलं तो कितीला विकणार, 75ला विकणार. म्हणजेच 75/100 येणार. ही आपली काय झाली, विक्री किंमत झाली. ही पण विक्री किंमत आहे, ही पण विक्री किंमत, म्हणजे दोघांचं इक्वेशन काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच काय 115/100 बरोबर 23,000 गुणिले 75/100 बरोबर आहे. आता हे इकडे गुणाकार आहे, तिकडे जाताना काय होणार आहे, भागाकार होणार आहे. म्हणजेच X बरोबर काय येणार आहे, 23,000 गुणिले, हे आपल्याला माहित पाहिजे, हे किती येते 3/4, म्हणजे 3/4 गुणिले, हा इकडे गुणाकार, इकडे काय होणार आहे, उलटून भागाकार, म्हणजेच काय होणार आहे, उलटून गुणाकार होणार आहे. म्हणजे 100/115 येणार आहे. 4 एके 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20, परत किती भाग होतोय, 5 नव्हते, 5 5 25, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, परत 23 ने इकडे भाग जातोय, 23 एके 23, 23 एके 23, हे झालं 1000 आणि 5 त्रिक 15 गुणिले 1000, 15,000. X ची व्हॅल्यू किती आली, 15,000. आपण X ची व्हॅल्यू काय कन्सिडर केले, तर खरेदी किंमत कन्सिडर केले, तर आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3, 15,000. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आता आपण पुढचा गट बुद्धिमत्ता बघत आहोत. प्रश्न क्रमांक 91च्या पुढे बुद्धिमत्ताचे गणित पकडून चालू आपण. आता प्रश्न क्रमांक 91. आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातोय, काही वेळेनंतर तो उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो. इथे आपल्याला दिसतंय की इथे संख्याचं काहीच घेणं देणं नाहीये, फक्त दिशा सांगितलंय. डायरेक्ट बनवायला चालू करू आपण. आदित घरापासून उत्तरेकडे चालत होता पहिले, काही वेळानंतर तो उजवीकडे वळतोय, उजवीकडे वळल्यानंतर थोडे पुढे जाऊन तो डावीकडे वळतोय, डावीकडे म्हणजे वरच्या बाजूला झालं. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतोय. इकडे जात असताना पुन्हा तो आता डावीकडे वळतोय. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे, या दिशेने चालत आहे, म्हणजेच कोणती दिशा झाली, पश्चिम दिशा झाली. तर तुमचा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 91चं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, अगदी सोपा होता हा प्रश्न. पुढचा प्रश्न, राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी आपल्याला सांगितलंय 16 वर्ष होती. 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी किती होती, 16 होती 5 वर्षापूर्वी. म्हणजेच 5 वर्षापूर्वी त्यांची वय किती असणार आहे, तिघांचं मिळून बेरीज जर आपण केली तर 16 जी सरासरी होती, किती जणांची, राम, जाम, श्याम तिघांची. तर याचा आपण गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर येते 48. आता 48 हे काय झालं, 5 वर्षापूर्वी त्यांचे एकूण वय होते 48. मग त्यांचं आता वय किती असणार आहे, 5 वर्षापूर्वी जर 48 होतं, आता आपल्याला काय करावं लागणार आहे, तिघांची पण 5 5 5 असं 15 वर्ष वाढतील. ठीक आहे. पुढे प्रश्न बघू आपण काय आहे. पुढे आपल्याला सांगितलंय तर 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल. आता 5 वर्षांनंतर किती होईल, 5 वर्षामध्ये पण प्रत्येक जण 5 5 5 असं 3 वेळा वाढलं, म्हणजेच इथे पण 15 येईल. आता इथून पुढे जाताना तुम्ही अधिक 15 करू शकता. ही आता सध्याचे आपल्याला कळेल, सध्यांचं किती झालं त्यांचं, आणि त्याच्यानंतर 5 वर्षांनंतर त्यांचं किती असणार आहे, परत आपल्याला 15 झालेलं पाहायला भेटणार आहे. कारण एकाचं जर सरासरी
आपण बघतोय की तिघांची पकडायची आहेत. 5 वर्षानंतर आपल्याला 3 ने गुणाकार करावा लागेल. म्हणजेच 15 आणि 15, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, या दोघांची बेरीज केल्यानंतर 30 येते आहे. आणि हे 30 जे आहे ते 48 मध्ये आपल्याला बेरीज करावं लागेल. 48 अधिक 30 हे काय झालं आता 78. हे नेमकं 78 काय झालं? 5 वर्षांनंतर तिघांचं वय मिळून 78 होणार आहे. आलं लक्षात? 5 वर्षापूर्वी तिघांचं वय मिळून 48 होतं. त्याच्यानंतर सध्याचं वय, चालू स्थितीमध्ये त्यांचं वय आपण याच्यामध्ये 15 बेरीज केली तरी तुम्ही ते डायरेक्ट 63 करू शकता, काही हरकत नाही. पण मी हे एकदम एकत्रित केलंय. तर इथे 63 काय झालं? 63 वयांची बेरीज ही आत्ताची झाली तिघांच्या वयांची. 5 वर्षानंतर काय होणार? पुन्हा तिघांचे 5 5 5 असे 15 ने वय वाढणार आहे. तर ते परत आपण त्याच्यामध्ये बेरीज केली तर 63 अधिक 75, 63 अधिक 15 केल्यानंतर तुमचं 78 येणार आहे. म्हणजेच 5 वर्षानंतर तिघांची मिळून बेरीज झाली 78. आपल्याला प्रश्नात काय विचारलंय? त्यांच्या वयाची सरासरी किती होईल तिघांची वयाची. म्हणजेच तुम्हाला 78 भागिले 3 करावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही 78 भागिले 3 3 दुने 6, हातच्याला 1 आणि 3 सक 18, म्हणजेच तुमचं उत्तर 26 हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 92चं तुमचा पर्याय 26 हे योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 92 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेला अक्षर मालिका पूर्ण करेल? अक्षर मालिका कोणता पर्याय पूर्ण करेल? इथे जर तुम्ही बघितलं 2A नंतर एक डॅश दिसतोय आपल्याला, रिकामी जागा आहे. 3A नंतर एक रिकामी जागा दिसते, 4A नंतर एक रिकामी जागा दिसते आणि नंतर 4A नंतर पुन्हा एक रिकामी जागा दिसते. अशा वेळेस कायम लक्षात ठेवा की आपल्याला इथे डायरेक्ट उत्तर मोजत आहे ते बसण्याची तशी काय तेवढी आवश्यकता नाहीये. कारण याच्यामध्ये दिसतंय आपल्याला 2A आणि पर्यायमध्ये बघितलं सगळीकडे B दिसतंय. म्हणजेच B इथे कुठेतरी असणार आहे. जर B चारी पर्यायामध्ये पहिला येतोय B आणि जर इथे तुम्ही आता B लिहित असाल तर तुम्हाला लगेच आयडिया यायला पाहिजे की 2A नंतर B आलाय. म्हणजेच पुढे काय होणार आहे? 3A नंतर B येईल, 4A नंतर B येईल आणि त्यानंतर 5A नंतर B येईल. पण इथे A आपल्याला 4च दिलेत तर 5वं आपल्याला Aच लिहावं लागेल. म्हणजेच हे काय झालं? B B B A, B B B A, पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 93चा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94, श्रेणी दिलेली आहेत आपल्याला, अंकमालिका सांगितल्यात. अगदी सोपं इथे बघितलं तुम्हाला समजतंय. 3, 75 आणि 5, त्याच्यानंतर 6.25 किंवा 6.25, 7.5 किंवा 7.50 पकडा, 8.75. हे ज्यावेळेस तुम्ही बघताय तुम्हाला कळेल की या अंकमालिकेमध्ये प्रत्येक जी संख्या आहे, पुढची संख्या ही 1.25 ने वाढत चाललेली आहे. तुमचं फक्त बेरीजवरती थोडस कमांड पाहिजे होती. 1.25 ने, म्हणजेच 2.5 इथे झालं, 4 अधिक 1 केलं 5 आलं, 5 अधिक 1.25 केलं 6.25 आलं, परत 6.25 अधिक 1.25 केलं 7.50 आलं. त्याच हिशेबाने अधिक 1.25 8.75 आणि याला ज्या वेळेस आपण अधिक 1.25 करतोय, बरोबर, 2.5 काय होणार? 9 होणार, अधिक 1 केलं 10 होणार. तुमचं उत्तर 10 असायला पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 94चा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. 10 या मालिकेत पुढची संख्या 10 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 95. हा थोडासा तर्कशास्त्राला घेऊन प्रश्न आहे पण अगदी सोपा आहे. आपण विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे? हे तर तुम्हाला माहित म्हणजे लगेच समजेल. निरीक्षण नाही, निरीक्षण मध्ये आपण फक्त बघतोय. प्रश्नामध्ये सांगितलंय आपल्याला चुका पण शोधतोय आणि नवीन निष्कर्ष पण सुचवतोय. म्हणजेच काय? हे फक्त निरीक्षण नाहीये, अनुकरण पण नाहीये कारण तो सुचवतोय चुका येते, पाठांतर नाहीये, फक्त पाठच करत नाहीये. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2, मूल्यांकन करतोय किंवा इंग्लिश मध्ये त्याला इव्हॅल्युएशन असं म्हणतात. की जुने एखादी गोष्ट घेतली, काय चुका आहेत ते बघितल्या आणि त्यानंतर मग व्यवस्थित त्या चुका दुरुस्त करून नवीन करणं, त्याला इव्हॅल्युएशन किंवा क्रिटिकल थिंकिंग असंही म्हटलं जातं. चालेल. प्रश्न क्रमांक
96. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी बघून घेऊ इथे आता आपण. आपल्याला मालिका काय दिलंय? 170, 197, 226 आणि 257. पुढे येतोय प्रश्नचिन्ह. ही आपल्याला इथे मालिका सांगितलेली आहे. सगळ्यात पहिले तर तुम्ही बघाल जास्त फरक नाहीये, म्हणजे गुणाकार हे ते तर नाहीच येऊ शकत. तर याची पद्धत दोन आहे. एक तरी मला डायरेक्ट कळतंय की हे जे 169 अधिक 1 आहे म्हणजेच 13चा वर्ग अधिक 1 170 झालं. हे 196 अधिक 1 आलं म्हणजे 14चा वर्ग अधिक 1. त्याचप्रमाणे हे 15चा वर्ग अधिक 1 16चा वर्ग अधिक 1 आणि त्याच्यानंतर नवीन संख्या कोणती असणार आहे? 17चा वर्ग अधिक 1. 17चा वर्ग काय येतोय? 289 येतोय. अधिक 1 केलं 290. तर प्रश्न क्रमांक 96चं आपल्याला योग्य उत्तर काय येणार आहे? 290. याला अजून एका पद्धतीने आपण बघू शकतो. या सगळ्यांचा तुम्ही जर फरक काढला म्हणजे जर तुम्ही वजाबाकी केलं तर तुम्हाला काय दिसून येत आहे? वजाबाकी केल्यानंतर 70 आणि 97 या दोघांमधला फरक तुम्हाला 27 दिसून येईल. त्याच्यानंतर 197 आणि 220 26 29 दिसून येईल. 3 आणि 26 29 झाले. त्यानंतर 226चं दुप्पट 26 52 होते. 5 26 अधिक 5 31 31 फरक येईल. आणि शेवटी आपल्याला 27 29 31 म्हणजे इथे 33चा फरक पाहिजे. तर 257 अधिक 33 केलं तरी उत्तर तुमचं 290च येणार आहे. कोणताही मेथड वापरा, तुमचं पर्याय प्रश्न क्रमांक 96चा पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, 290. त्यातल्या त्यात जर तुम्हाला वर्ग पाठ असतील, वर्गाने केलं तर पटकन होऊन जातं. असल्या प्रकारचे आपण पहिले पण बघितलेत गणित. आकृत्या दिलेत, त्रिकोण शोधायचे. असल्यामध्ये काय करतोय आपण? फक्त नंबर टाकतोय इथे आणि नंबर टाकल्यानंतर शेवटी काय करायचं असतं? त्या नंबरांची बेरीज करायची असते. म्हणजेच आपल्याला या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत याचं पूर्ण टोटल कळतंय. जसं आता इथे बघा 1 2 3 4 5 बेरीज करा. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 9 12 15 15 तुमची बेरीज येते. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97चा पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 98. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचले नाहीत? बरोबर आहे. पुस्तकात पानं किती सांगितलेत आपल्याला? 120. किती भाग वाचलाय? 3/6 भाग वाचलाय. आणि किती वाचले नाहीत हे विचारलेत. बघा इथे आता 3/6 वरती जर तुम्हाला क्लिक झालं, 3/6 दुसरं तिसरं काही नसून 1/2च आहे हे. बरोबर. 3/6 म्हणजे 1/2 आणि 1/2 म्हणजेच काय झालं? निम्म झालं. जर त्यांनी निम्म वाचून ठेवलंय तर राहिले बाकी किती राहिलेत? निम्मेच राहिले असणार आहे. तर 120चं निम्म किती झालं? 60 झालं. 60 पानं त्याची वाचून झालेत, 60 पानं त्याची बाकी आहेत, वाचले नाहीत. आपल्याला वाचले नाहीत काही जरी विचारलं असतं तरी उत्तर आपल्याला 60 झालं असतं. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 98 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99. प्रश्न क्रमांक 99 मध्ये आपण बघतोय की एक सांकेतिक भाषेत THANKS ला SKNTHA असं दिलंय. तुम्हाला हे बघता क्षणी कळलं पाहिजे की याचे सगळे अक्षरे इकडे पण दिसतात. तर उगाचच नंबर लिहिण्यात वेळ वाया घालवू नका. आपल्याला हे डायरेक्ट सॉल्व्ह करायचंय. टी इथे पण दिसतंय, H पण दिसतंय, A पण दिसतंय, N पण दिसतंय, K पण दिसतंय, S पण दिसतंय. म्हणजेच हे जे लावण्याची पद्धत आहे त्याच्यात फक्त थोडासा फरक केलेला आहे, फेरबदल केलेला आहे. आता तेच बघायचंय आपल्याला नेमकं झालं काय. इथे जर तुम्ही लक्ष दिलं तर पहिले जे 3 आहेत, थँक्स मधले जे पहिले 3 अक्षरे आहेत THA हे आहे तसं शेवटी घेऊन गेले, THA लिहिलंय. आणि त्याच्यानंतर NKS निम्मे जे राहिलेले अक्षर आहेत ते लिहिताना याच्यात उलट लिहिलेलं आहे NKS. अगदी त्याचप्रमाणे स्टुपिडला आपण काय करणार आहोत? सुरुवातीचे 3 शेवटी आहेत असे घेऊन जाणार, म्हणजे शेवटी STU येणार. आणि जे PI
इथे जसं NKS ला उलट लिहिलं होतं आपण, तसं PID ला उलट लिहिलं तर काय होणार, DIP होणार. म्हणजेच आपलं उत्तर काय यायला पाहिजे, DIPSTU. DIPSTU पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 99चं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आणि शेवटी राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती असे 2 मुली आहेत. बरं, हे आलं आपला नातेसंबंधाचा प्रश्न. नातेसंबंध बघताना थोडस आपण या बाजूलाच व्यवस्थित बघू काय आहे ते. आपल्याला काय सांगितलंय, राणी आणि सुरेश एक जोडपे असून, राणी आहे आणि सुरेश आहे, हे जोडपे आहेत. पकडताना मी पकडलंय, राणी ही स्त्री असणार आहे, सुरेश हा पुरुष असणार आहे. पुरुष आहे म्हणून त्याला बॉक्स केला आणि स्त्री आहे गोलमध्ये. त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. 2 मुली आहेत. कोणत्या कोणत्या, मेधा मुली आहेत आणि दीप्ती. या 2 मुली कोणाच्या आहेत, राणी आणि सुरेशच्या. पुढे सांगितलंय दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले. दीप्तीचं लग्न जे झालंय ते अनुराग सोबत झाले. बरोबर. आपल्याला प्रश्नामध्ये अशा कायम लक्षात ठेवा, सुरुवातीला एकदा लक्ष टाका, आपल्याला दीप्ती आणि कोमल यांचं नातं काय आहे हे काढायचं आहे. ठीक आहे, पुन्हा येऊ. निधी, आपल्या दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, म्हणजेच कोण, अनुराग जो आहे तो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. ठीक आहे, कोण, अनुराग. निधी ही अनुरागची मुलगी आहे. निधी जी आहे ही अनुरागची मुलगी आहे, निधी. त्याच्यानंतर काय सांगितलंय आपल्याला, कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल जी आहे ती अनुरागची बहीण आहे. बरोबर. जिचे लग्न हर्षित सोबत. बरं थांबा, आता पुढचं बघा, आपल्याला काय माहिती करायची गरज नाहीये, हिचं लग्न कोणासोबत झालंय, हिचे मुलं कोण आहेत, काहीच गरज नाहीये. का, कारण प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय दीप्ती आणि कोमल यांचं नातं काय. दीप्ती आणि कोमल या दोघींचं नातं विचारलंय आपल्याला. बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याला या दोघींचं नातं विचारलं, हिचं पुढे काही का असना, इकडे कोणी असू द्या, खाली कोणी असू द्या, इकडे कोणी असू द्या, फरक नाही पडत. डायरेक्ट आपल्याला इथेच उत्तर येतंय. कोमल ही दीप्तीची कोण आहे, नवऱ्याची बहीण. येते लक्षात. हे दोघं जोडपे आहेत. नवरा आहे अनुराग दीप्तीचा आणि कोमल ही अनुरागची बहीण आहे. म्हणजेच कोमल कोण झाली, दीप्तीची नवऱ्याची बहीण. नवऱ्याची बहीण म्हणजेच कोण येते, तुमचा ननंद येते आणि दीप्ती ही भाऊजाई झाले. म्हणजेच प्रश्न क्रमांक 100चं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. इंग्लिशमध्ये त्याला सिस्टर इन लॉ अँड ब्रदर्स वाईफ असंही म्हटलं जातं. मराठीमध्ये ननंद भाऊजाई हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चालेल विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर चांगला गेला असेल अशी अपेक्षा आहे. आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.